गुड आफ्टरनून ऑल. एनर्जी तुमच्यामध्ये. आजचा पेपर दिलेले आहेत का काही? आजचा पेपर थोडा मला म्हणले अवघड आला. मला वाटलं तुम्ही दिलाय का काय अवघड. सुरुवातीला आपण एक मॉक पोल पासून चालू करू. म्हणजे तुम्ही या अगोदर कोणती एक्झाम दिली आहे का एमपीएससी? म्हणजे मला सांगण्यात आलं की सर्व कॉलेजचे फ्रेशर्स आहेत म्हणून आज. मी अशी काही तयारी करून आलो नव्हतो कोल्हापूरवरून. पण तुम्ही आधी कोणती एक्झाम दिली का कोणी? तुम्हीच दिली ना फक्त आजची राज्यसेवा? बाकी सगळे फ्रेशर्स म्हणजे अजून म्हणजे स्टार्ट सिलेबस वगैरे काय स्टार्ट केलं का? म्हणजे त्या अँगलनी मला बोलता येईल तुम्हाला. कारण मी तुम्हाला म्हणजे असं प्रूव्ह किंवा तुम्ही 1-2 अटेम्प्ट दिले असं जर मी सांगायला गेलो तर मग ते तुमच्या डोक्यावरून जाईल. त्यामुळे मी एक बेसिक पासून सांगू शकतो तुम्हाला. सर्व फ्रेशर्स आहेत ना, मी त्या अँगलने सांगतो. सुरुवात म्हणजे आता मी सुरुवात कशी केली ते सांगतो. मी जुलै 2021ला मी ग्रॅज्युएट झालो होतो फर्ग्युसन कॉलेजमधून. मी ऑगस्टमध्ये पेठेमध्ये अभ्यास चालू केला. सुरुवातीला मी म्हणजे फुल्ली कंबाईन ओरिएंटेड अभ्यास करायचो. त्यानंतर मी एस टी पण झालो. राज्यसेवेला मी 2022 पासून म्हणजे प्रॉपरली अभ्यास करायला सुरुवात केली एस टी झाल्यानंतर. म्हणजे मी जॉब करतच केला बऱ्यापैकी, तर तुम्ही फुल टाइम करत असाल. पण म्हणजे ह्या अनुभवातून हेच जाणवलं की जे तुम्ही पहिले 1.5 ते 2 वर्ष अभ्यास करता ते खूप मॅटर करतं. तर बऱ्याचदा मी एका अकॅडमीमध्ये लावलं होतं सुरुवातीला. नवीन आल्यावर म्हणजे समजत नाही आपल्याला काय करायचं काय नाही. मग मी तिथं डायरेक्शनसाठी गेलो होतो. तिथलं बरेचसे मुलं नवीन आल्यावर भरकटले, टाइमपास केले. म्हणजे अजूनही काही जण करतायत. आता बरेचसे जण शिफ्ट पण झाले की दुसऱ्या करिअरमध्ये. म्हणजे आता जवळपास 5 वर्ष झाले त्या टाइम पिरियडला. त्यामुळं हेच सांगणं आहे की तुम्ही म्हणजे डायरेक्शनली स्टडी करू नका. म्हणजे जे तुम्ही पहिल्या 1.5 वर्षात जे करताय ना तेच मॅटर करणार आहे पुढे जाऊन. मी आधी पण इथं 2 वेळा आलतो, त्यावेळेस पण म्हणजे आपण नंतर तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते घेऊच. त्यामध्ये हेच जाणवतं की बऱ्याच जणांना 1-1.5 वर्षानंतर समजतं की आपण जे वाचतोय पुस्तक ते चुकीचं आहे किंवा मग त्यामधून क्वेश्चन येत नाहीत. मग पुन्हा तुम्ही कोणाच तर मेंटर किंवा लायब्ररीमध्ये किंवा मग कोणत्या तरी मित्राचं ऐकून पुन्हा बुक्स चेंज करता. मग ते तुमचे ते आपली एक मेमरी असते बॅक ऑफ द माइंड स्टोअर करणारी पिक्टोरियल मेमरी, त्याचा लॉस होतो आणि बऱ्यापैकी तुमचं नुकसानच होतं त्यात. त्यामुळे हे एक डोंट्समध्ये म्हणजे डूज अँड डोंट्समध्ये आपण काही पाहू की काही तुम्ही चुका करता. तर बेसिक्समध्ये की काही वाचायचं तर तुम्ही बऱ्यापैकी जर सुरुवात केली असेल ना तुम्ही अभ्यासाला, आता बुक लिस्ट पासून आपण बेसिक सुरुवात करतो. म्हणजे कोणती प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल. तुम्ही मेन्सच्या वेळेस तुम्हाला सांगितलं जातं सुरुवातीला की तुम्ही एनसीईआरटीच वाचा. सो प्रिलिम्सच्या वेळेस एनसीईआरटीच म्हणजे ठराविकच म्हणजे जॉग्राफी हिस्ट्रीच्याच वाचणं गरजेचं आहे. बाकीच्या काय वाचायची गरज नाही. स्टेट बोर्डवरच बऱ्यापैकी होतं आपलं. किंवा डायरेक्ट जरी तुम्ही रेफरन्स बुक वाचायला घेतली तरी सुद्धा होऊ शकतं. तर मग पहिले तर तुम्ही बुक लिस्ट कन्फर्म करा. आणि एकच म्हणजे तुम्ही 7-8 आता टेलिग्रामवर तुम्हाला बऱ्यापैकी जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांच्या बुक लिस्ट भेटत असतील. त्यातून जे कॉमन आहेत म्हणजे हिस्ट्रीला जर तुम्ही आता मराठीमधून करत असाल तर समाधान महाजन हे बुक आहे. तर ते तुम्हाला जवळपास 10 पैकी 9 लोकांमध्ये तुम्हाला कॉमन दिसेल. म्हणजे 10 लास्ट 2 वर्षामध्ये सिलेक्टेड आहेत त्यांच्या बुक लिस्टमध्ये. तर मग ते समाधान महाजन घेतलं ना तर तेच कंटिन्यू करा. पुन्हा ते चेंज करून गाठाळ किंवा मग दुसरं कोणतं तर रेफरन्स किंवा ह्या अमुक तमुक झेरॉक्स सेंटरवरच्या नोट्स वगैरे असं शिफ्ट होऊ नका. म्हणजे बऱ्याचशा मुलांचं काय म्हणजे इव्हन कंबाईनमध्ये पण किंवा राज्यसेवा प्रिलिम्समध्ये पण की असं होतं की एखाद्या वर्षी असं म्हणजे ते मार्केटिंग करतात की आमच्या नोट्समधून भरपूर क्वेश्चन आले. ते स्क्रीनशॉट सेटवर टाकतात. मग तुम्हाला वाटतं की जे बेस बुक आहे समाधान महाजन असेल किंवा इव्हन जॉग्राफीला कोणता सौदी किंवा दीपस्तंभच असेल तर ते तुम्ही सोडून त्या नोट्सकडे जाता. म्हणजे ह्या अमुक तमुक XYZ सरांच्या नोट्स आहेत, त्यातून 10 पैकी 5-6 क्वेश्चन आले असं ते मार्केटिंग करतात आणि तुम्ही वाहत जाता. तर मग ही गोष्ट टाळा की तुम्ही एक बुक लिस्ट फायनल केली ना तर ते बुक आहे तर ते म्हणजे जसं ख्रिश्चनमध्ये बायबल समजतात आपल्या इकडं गीता, तसं ते समजून वाचा. त्यावर मास्टरी आणण्याचा प्रयत्न करा. कारण ओव्हरऑल आता हे जे नोट्स येतात मार्केटमध्ये तर ते त्या बेस बुकमधूनच कव्हर केलेले असतात. त्यामुळं ही एक बेसिक चूक करतात मुलं, ती एक. दुसरी म्हणजे PYQ कडे दुर्लक्ष. तर बेसिक तुम्हाला कोणाला विचारलं तर तुम्हाला पहिले 2 मुद्दे सांगितले जातात की हे करायचं सिलेबस आणि PYQ. आता सिलेबस तर प्रिलिम्सचा तुम्ही पाहिला असेल बऱ्यापैकी. तो 7 ते 8 ओळीमध्ये डिफाईन केलेला आहे त्यांनी. असं आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अशा टाईपमध्ये केलेला आहे. त्यामुळे मग सिलेबसमधून तुम्हाला तेवढंसं डिकोड करता येणार नाही. मग आता तुम्हाला जर
डिकोड करायचं की क्वेश्चन पेपर कसा सेट होतोय, तर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं मग ॲनालिसिस करायचं. आता बरेच जण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं हा क्वेश्चन असतो खूप मोठा, त्यावर पण आपण बोलूच. पण सुरुवातीला तर म्हणजे PYQचे एक तुम्ही प्रिंट मारू शकता मागचे 8 वर्षाचे 17 पासूनचे जर तुम्ही आता बघितले पेपर, आणि मोस्टली 2020 नंतरचे कोविड नंतर बऱ्यापैकी पॅटर्न चेंज झालाय, तर ते तुम्ही चांगले केले पाहिजे. म्हणजे माझी स्ट्रॅटजी कशी असायची म्हणजे वाचण्याची, मी आता हेच सांगतो टाइम टेबल तुम्हाला, की मी दिवसाला एकच सब्जेक्ट करायचो. आता बऱ्यापैकी तुम्ही काही जण हे होत असेल, बोर होत असेल किंवा मग ते रटाळवाना वाटत असेल तर दिवसाला 2 घेऊ शकता, पण 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट घेऊ नका. तर त्याने काय होतं, 2 पेक्षा जास्त गेले की तुमचा सिलेबस संपत नाही. तुम्ही महिना ते 1.5 महिना वाचता तरी पण हिस्ट्री, जिओग्राफी किंवा पॉलिटी पॅरलली चालत राहत. पुन्हा जर त्या सब्जेक्टची रिव्हिजनची बारी यायची असेल तर ते जवळपास 2.5 ते 3 महिन्याचा पिरियड जातो. आणि शेवटी आपण माणूस आहे, म्हणजे विसरतं तर, म्हणजे किती जरी हुशार असलं तरी एवढा डाटा आहे ते विसरणं साहजिक आहे. त्यामुळे जनरली 1 सब्जेक्ट, किंवा ज्यांना हे होत असेल की 1 सब्जेक्ट खूप हेवी वाटते, तर त्यांनी मॅक्सिमम 2 सब्जेक्ट पर डे घ्या. आणि जो सकाळचा माझा मी करायचो ते सांगतो सुरुवातीला, त्यानंतर आपण म्हणजे आयडियल कसं असेल ते पाहू. मी सकाळचा जो पिरियड आहे 7 ते 12-1, जे तुम्ही दुपारी मेसला जाता, तर तो पिरियड मी पूर्णतः जो माझा सब्जेक्ट आहे त्या वीकचा, तर ते मी फक्त वाचन करायचो, म्हणजे इफेक्टिव्ह रिडिंग. आणि त्यानंतर दुपारी जे हे आहे म्हणजे 2 ते 3 तास जे दुपारचे आहेत, ज्यावेळेस जनरली आपण झोपेमध्ये असतो, तर त्यावेळेस मी करंट आणि मॅथ्स रिझनिंग हे 2, म्हणजे तुम्हाला मॅथ्स रिझनिंगची तितकीशी गरज पडणार नाही राज्यसेवा प्रिलिम्सला, कारण ते क्वालिफाईंग पेपर आहे. आणि तसं UPSCच्या लेवलने एवढा अवघड काढत नाही सीसॅटचा पेपर आयोग. त्यामुळे तिथं तुम्हाला मॅथ्स रिझनिंगला तितकासा वेळ द्यायची गरज नाही. तुम्ही पॅसेज आणि रिझनिंगवर पण हे होऊ शकता. आता प्रश्न येतो की मग करंट. आता करंटचं पण बऱ्याच मुलांचं हे की मागच्या 2-3 वर्षामध्ये खूपच अवघड काढते, म्हणजे कंबाईन असेल किंवा हे असेल तर, म्हणजे अगोदर आम्ही द्यायचो 21, 22, 23च्या एक्झामला काय 1 लाईनर यायचे, म्हणजे इवन माझ्या काही मित्रांनी 15 पैकी 14 मार्क पण राज्यसेवेला घेतलेत करंटला, इवन मला पण 12-13 आले. पण ते असंच आहे की मग पेपर सेट करताना आयोग काय करतं की जे तुम्हाला आता 7 ते 8 सब्जेक्ट आहेत प्रिलिम्सला 7, तर त्यातले 3 असतात ते, म्हणजे त्यातलं एक खूप इझी येतो, 2 असतात ते मॉडरेट येतात, 2 थोडेसे मॉडरेट टफ, आणि एक खूपच टफ येतो. मग त्यात करंट आता जनरली आयोगाने त्यांच्या म्हणजे जी चाळणी प्रक्रिया आहे त्यामध्ये ते ॲनालिसिस करत असतात दरवर्षी पेपर, त्यामध्ये त्यांनी करंट आता शिफ्ट केलं आहे, म्हणजे मॉडरेट टू टफ किंवा जास्त टफमध्ये. त्यामुळे मग असं तुम्हाला बॅलन्स ठेवायचं, म्हणजे कोणताच सब्जेक्टला म्हणजे हे इग्नोर करायचं नाही. करंट मी म्हणजे माझं असं असतं की रोज करायचं. करंटला GS सारखं ट्रीट करू नका फक्त, म्हणजे GSला कसं तुम्ही आता हिस्ट्री घेताय तर 1 वीक हिस्ट्री वाचताय, तर तसंच मग करंटला ट्रीट करू नका. नाहीतर मग ते काय होतं की एका वेळेस केलं की करंटला मॅक्सिमम रिव्हिजनची गरज आहे, म्हणजे एकदम तुम्हाला हा पुरस्कार ह्या वर्षी कोणाला दिला तर तुम्हाला म्हणजे पाठच असलं पाहिजे, ते तुम्ही एकदा किंवा 2दा वाचून ते येणार नाही तुमच्या लक्षात. त्यामुळे ते रोज एक सेक्शन करा, म्हणजे त्यामध्ये पण कसं ते प्रायोरिटी पण आपण बघूया प्रत्येक सब्जेक्टची. म्हणजे रिवाईज करताना पण कसं आहे 1 to 10 वाचायचं नाही कधी सुरुवातीला. जे तुम्ही आतापर्यंत तुमच्यापैकी काही जण असतील ज्यांनी काहीच वाचलं नाही एखादा सब्जेक्ट आहे, तर मी उदाहरण देतो. आता हिस्ट्री आहे, समाधान महाजनचं तुम्ही बुक लिस्टमधून बुक आणताय, तर तुम्ही डायरेक्ट काय करता 1 to 10 वाचता. ते सुरुवातीला एक पहिली रिडिंग असते ती कधी पण नॉलेजेबल रिडिंग असते, म्हणजे तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं, म्हणजे एक्झाम ओरिएंटेड त्यात काही बघायचंच नाही पहिल्या रिडिंगला. आणि दुसऱ्या रिडिंगला पण तुम्ही काय करता पुन्हा 1 to 10 चालू करता, तसं नाही करायचं. तुम्ही आता पहिल्यांदा जर रिडिंग करताय तर एक टॉपिक घेता, त्यानंतर त्याचे PYQ बघता आपण. तर मग माझ्या टाइम टेबलनुसार म्हटलं तर मी जो संध्याकाळचा टाइम असायचा, चहा घेऊन आलो आपण 5-5:30 वाजता, ते तिथून ते संध्याकाळी जेवायला जाईपर्यंत 5 ते 8, 8:30 पर्यंत जो टाइम आहे, तुम्ही पूर्ण दिवसभरात जेवढे वाचले तर त्याचे सगळे PYQ सोडवायचो. म्हणजे पूर्ण कंबाईन वनसेवा, राज्यसेवा, UPSC जेवढे ते त्या ठोकळ्यामध्ये असेल तेवढे सगळे PYQ करायचो. जेणेकरून काय होतं की तुम्ही किती वाचता ह्याला इम्पॉर्टन्स नाही, जर तुम्हाला ते क्वेश्चन ॲडॅप्ट करून जर सोडवता येत नसेल. ओव्हरऑल आपलं टार्गेट काय आहे की तुम्हाला किती नॉलेज आहे ह्यावर तुम्हाला पोस्ट भेटणार नाही, तुमचा स्कोर किती आहे त्यावरच तुमचा कॉन्फिडन्स असणार आहे इथून पुढे. त्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. PYQ रोजच्या रोज सोडवा. त्यानंतर आपण करंटच्या मुद्द्याकडे होतो, ते प्रायोरिटी.
आता मी जसं सांगितलं की पहिली नॉलेजेबल रिडिंग आहे, पण सेकंड रिडिंगला पण तुम्ही 1 to 10 करत असाल तर मग इथं ब्लेंडर होते खूप मोठा. तर हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्ही समाधान महाजनचं बुक पाहिलं असेल तुम्हाला समजेल, पहिले 2 टॉपिक आहेत ते काहीच कामाचे नाहीत तुम्हाला. म्हणजे प्रिलिम्सच्या अँगलनी, म्हणजे पहिला ब्रिटिशचा ठीक आहे, पण जो दुसरा टॉपिक दिलाय तो काही यूज नाही, आणि मागचं जे संत साहित्य वगैरे आहे लास्टवाला टॉपिक, तो काही तुम्हाला प्रिलिम्सला यूज नाही. मग तुम्ही जर डायरेक्शनलेस म्हणजे सरळ वाहत जात असाल तर मग ते तुमचा टाइमपास पण होतोय, आणि एक्झाम ओरिएंटेड जो स्टडी आहे तो कुठेतरी मागं राहतोय. त्यामुळे हे असं प्रायोरिटी ठरवा प्रत्येक. आता करंटच्या बाबतीत सांगतो, करंटला क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतात, त्यानंतर पुरस्कार, त्यानंतर काही प्रॉमिनंट व्यक्तींचं जे निधन झालेलं असतं ते, त्यानंतर जे सायन्स रिलेटेड म्हणजे स्पेस आणि सायन्स बद्दलच्या जे घडामोडी आहेत, म्हणजे आपले जे संरक्षणाचे सराव वगैरे ते, आणि त्यानंतर मग कधी तर आला तर आर्थिक आणि राजकीय घडामोडी. पण आर्थिक आणि राजकीय घडामोडी जर तुम्ही करंटचे कोणतेही मासिक पाहिले असतील एमपीएससीचे, इवन सिम्प्लिफाईड असेल किंवा कोणतेही, तर ते राजकीय आणि आर्थिक तुम्हाला पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलं असतं कधी. आपण काय करतो, आपली मोस्ट ऑफ द एनर्जी आहे ती त्या राजकीय आणि आर्थिकमध्ये घालवतो, आणि त्यानंतर खूप वेळ चाललाय म्हणून पानं पलटतो, आणि शेवटला क्रीडा आणि पुरस्कार असतात. मग ते क्रीडा आणि पुरस्कार आपण तेवढ्या इंटेन्सिटीने वाचत नाही जेवढ्या इंटेन्सिटीने वाचायला पाहिजे. त्यामुळे मग तुम्ही प्रायोरिटी ठरली पाहिजे की मी क्रीडापासून चालू करणार, पुरस्कार, निधन वार्ता, संरक्षण सराव, आणि त्यानंतर वेळ भेटल्यावर मी लास्टला हे ठरवणार की राजकीय आणि आर्थिक करणार. मग ह्यामध्येच बऱ्याचशा व्यक्तींच्या चुका होतात की त्यांना कळत नाही की मी कोणत्या. आता कसं आहे, आपलं नॉर्मल बिहेवियर असं आहे की एक सब्जेक्ट जर आपण एक आठवडा करत असेल तर पहिल्या 2 दिवसात जी एनर्जी असते ती पुढच्या 2 दिवसात कमी 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 डिग्रेड होत जाते, आणि शेवटला आपण काय करतो, संपायच्या नादामध्ये पटपट म्हणजे एक मानसिक समाधान भेटावं आपल्याला की माझा सब्जेक्ट संपतोय, तर त्या नादाने आपण संपून टाकतो. त्यामुळे मग हे प्रायोरिटी प्रत्येक सब्जेक्टची तुम्ही काढा. हे तुम्हाला कधी कळेल, पहिलं रिडिंगला समजणार नाही, म्हणजे जास्त उतावळेपणा पण बरोबर नाही. पहिले 1-2 रिडिंग झाल्या ना, त्यानंतर तुम्ही पीवायक्यू सोडवाल जसजसे की तुम्हाला समजेल की बाबा आता हिस्ट्रीचा टॉपिक आहे तर त्यामध्ये समाज सुधारक हा घटक आहे, तर ह्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन येतात प्रिलिम्सला म्हणजे महाराष्ट्राच्या अँगलने. किंवा जर तुम्ही अँशियन मिडिवलचा पार्ट आहे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये, तो पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की जे राजघराणे, त्यांचे राजे किंवा प्रसिद्ध राजे आणि त्यांच्यातले दरबारातल्या जे प्रसिद्ध व्यक्ती असतील किंवा त्यांचे जे त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे ग्रंथ, तर ह्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन येतात. किंवा कोणी कुणाचा पराभव केला, महत्त्वाचे इतिहासातले युद्ध वगैरे, तर हे अँशियन मिडिवलमध्ये तुम्हाला जास्त अपेक्षित आहे. मग हे तुम्हाला कधी कळेल, ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास कराल. त्यामुळं रोजच्या रोज माझं तेच असं की जेवढ्या दिवसभरात मी टॉपिक वाचणार आहे ठरवून, त्याचे संध्याकाळी पीवायक्यू झालेच पाहिजे. आणि इवन ते 3 तास भरपूर होतात पीवायक्यूला, त्यामध्ये तुम्ही ते संपले तर मागचे पीवायक्यू पण करू शकता. पण पीवायक्यूकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे तुम्ही रोज किती वाचतायत, किंवा तुमच्या मित्रामध्ये तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल की तू 100 पानं वाचतोय, मी 50 पानं वाचतोय, जरी तो 100 पानं वाचत असेल आणि पीवायक्यू वाचत नसेल तर त्याला 0 मार्क आहे, म्हणजे काहीच यूज नाही त्याचा, त्याला क्वेश्चन सुटणारच नाहीत शेवटला, मग ते हाती निराशच येणार आहे. त्यामुळे पीवायक्यू रोजच्या रोज करा. बेसिक गोष्ट ही आहे. सिलेबस तुम्हाला असं एवढा डिफाईन केलेलं नाही आहे, त्यामुळे सिलेबसवर इतका फोकस करायची गरज नाही. तुम्हाला मेन्सचा सिलेबस प्रॉपर डिफाईन केला आहे, ते ज्यावेळेस सर येतील त्यावेळेस ते तुम्हाला सांगतीलच की मेन्सचा सिलेबस कसा डिकोड करायचा. पण प्रिलिमच्या सिलेबसला डिकोडिंग म्हणजे खूप अवघड आहे, कारण त्यांनी 1 लाईनमध्ये डिफाईन केलेत की असं आधुनिक महाराष्ट्राचा, विशेषतः आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, ह्यामध्ये काय काय वाचायचे तुम्हाला कसं समजणार, किंवा मग कशावर येतात. तर ह्याचं स्रोत हाच आहे की तुम्ही पीवायक्यू बघितले पाहिजे, त्यातल्या त्यात रिसेंटचे 20 ते 25, 20 ते आता हा 26चा कालचा पेपर झाला, तर ह्यामध्ये कसे येत आहेत आता मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतोच. म्हणजे ते प्रत्येक म्हणजे 2-3 सब्जेक्टचे मी ॲनालिसिस केलेलं आहे की म्हणजे कोणत्या कोणत्या, म्हणजे आयोग तुम्हाला हिंट देतं दरवर्षी की आम्ही पुढच्या वर्षी काय विचारणार आहे, किंवा मागच्या 4-5 वर्षाच्या पेपरवरून तुम्हाला समजते की कोणता टॉपिक आहे की ज्यावर दरवर्षी क्वेश्चन येतो. तर तो एक. त्यानंतर पीवायक्यू झालं. आणि म्हणजे माझ्या रिव्हिजनच्या स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे जे काही जण म्हणतात की म्हणजे तुम्ही असं वेगळं काय केलं, म्हणजे प्रिलिम्सला 140 कंटिन्यू मार्क यायचे मला, GSला वेगळं काय, तर वेगळं काय आहे की आपण आता मी तुम्हाला पहिला पण सांगितलं की आपण किती जरी हुशार असलो तरी एक सब्जेक्ट वाचला आणि जर महिना, 1.5 महिना, 2 महिन्यानंतर तो सब्जेक्ट पुन्हा घेतला तर ते विसरणं स्वाभाविक आहे, भले तुमची ॲडॅप्टेबिलिटी किंवा इंटेलिजन्स कोशंट किती जरी असला तरी. त्यामुळं काय करायचं तुम्हाला की जो तो टाइम स्पॅन आहे तो कमी करायचा आहे, आणि त्या टाइम स्पॅनमध्ये रिव्हिजनची फ्रिक्वेन्सी वाढवायची.
हे कसं करता येईल? मग मी ह्यावेळेस मी त्यावेळेस असं करायचो की आता समजा मी पहिल्यांदा सांगितलं की आता मी हिस्ट्री पहिल्या वीकमध्ये संपवला आणि नेक्स्ट वीकमध्ये मी जॉग्राफी घेतोय. आता जॉग्राफी करत असताना मी काय करणार, जसं मी जे सांगितले की तुम्ही संध्याकाळी जे 2-3 तास रोज PYQ देता, आयडियली तुम्ही कोणत्याही टॉपर असेल किंवा कोणत्याही सिलेक्टेड कॅन्डिडेटचं ऐकलं तर प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की तुमच्या दिवसभरातल्या टाईममधला 30 ते 40% तुम्ही जेवढा अभ्यास करताय, 8 तास करा, 9 तास करा, 12 तास करा, किती पण करा, त्यातला 40% 30 ते 40% वेळ तुम्हाला रोज PYQ द्यायचं. आणि तुम्ही आता दिवसातून किती मॅक्सिमम हिस्ट्री करत असाल किंवा जॉग्राफी करत असाल तर 5 ते 6 टॉपिक वाचू शकता एका दिवसात. 5 ते 6चे टॉपिकचे PYQ तुम्ही हार्डली एका तासामध्ये संपू शकता सुरुवात असेल तर. नंतर नंतर जसे सुप्रेमसी येईल तुम्हाला जेवढ्या रिव्हिजन वाढतील तुम्ही 15-20 मिनिटामध्ये टॉपिक संपवल. मग ते असं आहे की मी काय करत होतो, हिस्ट्री फर्स्ट वीकमध्ये झाला, सेकंड वीकमध्ये जॉग्राफी ज्यावेळेस मी करत असेल ना तर त्यावेळेस मी हिस्ट्रीचे सगळे PYQ वाचायचो, म्हणजे रोज थोडे थोडे, जेणेकरून आता पॅरलली 2 सब्जेक्ट चालायचे. मी जॉग्राफी करतोय, जॉग्राफीचे PYQ पण करतोय, प्लस मी जो राहिलेला वेळ आहे अर्धा पाऊण तास त्यामध्ये पहिल्यापासून हिस्ट्रीचे PYQ करतोय, जेणेकरून जॉग्राफी तर माझा कम्प्लीट होतोयच, प्लस जे हिस्ट्री आहे तो बॅक ऑफ द माइंड राहतोय माझा की मी मागच्या आठवड्यामध्ये वाचलाय, तो मला म्हणजे स्टोअर करायचा तसंच. जेणेकरून ह्या गोष्टीने काय होतं की तो हिस्ट्री पण थोडं थोडं राहतं. आता पुन्हा जॉग्राफी संपला की मी पॉलिटी घेतोय, पॉलिटी घेताना जो टाइम उरतो 1 तास एक्स्ट्रा PYQ मधला, त्यामध्ये मी जॉग्राफीचे PYQ घेतो, जेणेकरून पॉलिटी चालत असताना पुन्हा माझा जॉग्राफी चालत राहतो. ह्यानं काय होतं की इफेक्टिव्ह रिव्हिजन होतात, म्हणजे विसरत नाही तुम्ही. आता हे संपली सायकल एक हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, पुन्हा तुम्ही एन्व्हायरमेंट वगैरे घेऊन पुन्हा अजून हिस्ट्री चालू करताय. मग ह्यानं फायदा काय होतो की पुढच्या रिव्हिजनचा तुमचा टाइम वाचतो खूप. म्हणजे पुढच्या रिव्हिजनला जे तुम्हाला 8 दिवस लागणार आहेत, कारण तुम्ही पुन्हा पहिल्यापासून चालू करणार, मग तुम्हाला वाटणार सगळंच विसरलंय, ते कॉन्फिडन्स डाऊन होणार. पण ही गोष्ट केल्यामुळे काय होणार की तुमचं कॉन्फिडन्स लेवल राहणार आणि तुम्हाला वाटतं की मला आठवते गोष्टी, काही बऱ्याचशा गोष्टी ज्या वाचलेल्या आहेत की बाबा ही संस्था आहे किंवा यांचे संस्थापक वर्ष किंवा त्यातले काही सभासद असतील किंवा कोणता उठाव कधी झाला, त्यातले नेते वगैरे, हे जर तुम्हाला आठवत असेल तर त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तर त्यामध्ये तुमचे टाइम स्पॅन कमी होतो. म्हणजे जे 7 दिवसामध्ये रिव्हिजन होणार दुसरी ती 5 दिवसामध्ये होते. सेम तशी सायकल चालू ठेवली तर पुढची रिव्हिजन 4 दिवसामध्ये, असं कमी कमी होत ज्यावेळेस तुम्ही एक्झाम जवळ येणार त्यावेळेस हार्डली तुम्हाला समजून जाईल की जे अंडरलाईन पार्ट आहे किंवा स्टार केलेला पार्ट आहे तर तुम्ही एका दिवसामध्ये, म्हणजे मी एका दिवसामध्ये पण संपवलेत माझ्या बऱ्याचशा मित्रांनी. म्हणजे आम्ही जो शेवटचा आठवडा आहे एक्झामचा त्यामध्ये 6 दिवसामध्ये 6 सब्जेक्ट संपवले. शेवटच्या दिवशी फक्त करंट अफेअर्स ठेवले. म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत पण तुमची सुप्रिमसी येते जर तुम्ही अशा पद्धतीनं रिव्हिजन, म्हणजे तुमची जर वेगळी स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही ते पण करू शकता, नो डाऊट. प्रत्येकाचं वेगळा ओपिनियन असतं. पण मला असं वाटतं की म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड किती जरी स्ट्रॉंग असलं किंवा तुम्हाला अगोदर किती पर्सेंटेज आहेत वगैरे किंवा तुम्ही किती हुशार आहात ह्याला तितकीच इम्पॉर्टन्स नाही जर तुमची कन्सिस्टन्सी नसेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की कन्सिस्टन्सी. आता बऱ्याचशा, आता तुम्हाला अनुभव येईलच, आता तुम्ही फुल टाईम अभ्यास जर करत असाल तर कसं आहे की सुरुवातीला तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागतात. तुम्ही हिस्ट्री वाचताय किंवा जॉग्राफी वाचताय पहिल्या रिव्हिजनला तर खूप इंटरेस्टिंग वाचायला लागते की म्हणजे काहीतरी नवीन शिकतोय वगैरे. पण तीच जर तुम्ही सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन घेत असाल ना तर ते एकदम असं बोरिंग किंवा टेडियस वाटतं की काय वाचतोय आपण किंवा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी. मग कन्सिस्टन्सी ह्यातच आहे की तुम्ही ती कंटाळवाण्या गोष्टी किती इफेक्टिव्हली करता म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा. आता बरेचसे मुलं, आता तुम्ही तुमचे काही मित्र किंवा बाहेर आता तुम्ही इथं राहायला आला तर तुम्हाला समजून जाईल की जे 4-4, 5-5 वर्ष करतायत तर ते अभ्यास करत नाहीत. म्हणजे फक्त लायब्ररीमध्ये येतात किंवा जे रुटीन आहे जे आपण पाळतोय ते पाळतात, असे भरपूर कॅन्डिडेट तुम्हाला भेटतील. ह्यावरचा उपाय हेच आहे की तुम्ही पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये जेवढा अभ्यास करताय तो तुम्हाला खूप पुढं कामी येणार आहे. त्यामुळे पहिले 1.5 ते 2 वर्ष अजिबात वेस्ट करू नका. म्हणजे एकदम प्रॉपर स्ट्रॅटेजी करा जसं सांगितली मी तशी, आणि अजिबात टाइम वेस्ट करू नका. कारण तुम्ही आता जर टाइमपास किंवा करायचं म्हणून करत असाल ना, पुन्हा तुम्ही किती जरी स्पीड घ्यायचा प्रयत्न केला तर तो स्पीड येणार नाही. त्यामुळे पहिल्या ज्या रिव्हिजन आहेत 2-3 त्या प्रॉपर झाल्या पाहिजेत प्रत्येकाच्या, आणि विथ PYQ. म्हणजे फक्त वाचायचं, म्हणजे आता बरेचसे मुलं आहेत की मानसिक समाधानासाठी वाचतात की मी एवढं करतोय अभ्यास किंवा मग रात्री चांगलं वाटावं की मी आज भरपूर अभ्यास केला. पण जर तुम्हाला क्वेश्चन सुटत नसतील किंवा मार्क्स येत नसतील टेस्ट सिरीजला वगैरे तर मग युजच नाही ना तुमच्या त्या अभ्यासाचा, मग ते काय यूज आहे असा विषय. त्यामुळे मग तुम्ही मेन्सला पण सेम स्ट्रॅटेजी आहे. जरी तुमचे डिस्क्रिप्टिव्ह झाले असले तर आमच्या वेळेस पूर्ण ऑब्जेक्टिव्ह होती 800 मार्काची एक्झाम, त्यामुळे प्रिलिम्सचा बऱ्यापैकी अप्रोच असायचा. पण आता तुम्हाला हे काय झाले, आता बऱ्याच मला काल पण
भरपूर मुलांचे मेसेज आले आपला 31 मेचा पेपर झाल्यावर की त्यांच्या मेन्सची ऑप्शनलची तयारी झाली, रायटिंग प्रॅक्टिस आहे आणि इवन GS वगैरे सगळं कव्हर झाले, पण स्कोरच आला. ते म्हणतात 80-85च्या वर 25ची झाली किंवा 26ची प्रिलिम झाली, पण ते 3 डिजिट फिगरच आहे नाही ते असं मुलांना. मग तुम्हाला काय होतं की तुम्ही पॅरलली रायटिंगची प्रॅक्टिस पण वर्षभरात करता आणि जो MCQचा अप्रोच आहे तो पूर्ण वेगळा आहे. आमच्या वेळेस तसं थोडंसं हे होतं की प्रिलिम्सचाच अप्रोच तुम्हाला मेन्सला असणार आहे, कारण मेन्स पण ऑब्जेक्टिव्ह होती. पण आता डिस्क्रिप्टिव्हला कसं असणार आहे, तुम्ही वर्षभरातले जवळपास 8 महिने तुम्ही मेन्सचा अभ्यास करणार आहात आणि 4 महिने आहेत ते प्रिलिम्स. मग ते प्रिलिम्समध्ये तुम्हाला ते अडॅप्टिबिलिटी जमली पाहिजे की मला MCQ सोडवायचे. त्यासाठी मी त्यांना हे सजेस्ट केलं की तुम्ही जास्तीत जास्त PYQ पण सोडवा आणि जे तुम्ही प्रिलिम्सच्या आधी ज्यावेळेस प्रिलिम्सचा अभ्यास करताय तर टेस्ट सिरीज किंवा तुम्हाला जिथून कुठून चांगले क्वेश्चन्स भेटतील. इव्हन टेलिग्राम पण चांगला सोर्स आहे, काही चॅनल्स आहेत ते म्हणजे खरंच खूप चांगले आहे. म्हणजे आम्हाला पण त्यावेळेस खूप फायदा झाला त्याचा. काही पॉलिटीचे असतील, इकॉनॉमीचे वगैरे ते खूप चांगले, म्हणजे आयोगाच्या असं एकदम प्रश्नपत्रिकेचे ओरिएंटेड क्वेश्चन्स काढतात. तर ते तुम्ही ते फावल्या वेळेमध्ये हे करू शकता, सोडवू शकता, जेणेकरून तुमचं काय लॉजिक डेव्हलप झाले. तुम्हाला लॉजिक डेव्हलप करायचं होतं. म्हणजे आता ह्यामध्ये 26च्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल बरेचसे क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स आहेत. म्हणजे एकदम ते सिलेबसला धरून तर आहेत, पण तुम्ही कोणत्या सोर्समध्ये सापडणार नाही तुम्हाला. त्यामुळे असे क्वेश्चन येणार. तुम्हाला हेच करायचं आहे की ह्याचं उत्तर काय असू शकतं. म्हणजे जर हा क्वेश्चन आला नाही, पहिली प्रायोरिटी तर हे पाहिजे की सिली मिस्टेक एकही झालं नाही पाहिजे क्वेश्चन पेपरमध्ये. जर का एखादा क्वेश्चन आता जॉग्राफी असं हिस्ट्रीचा समाधान महाजनमधून येत असेल आणि जर तो तुमचा चुकत असेल तर मग त्यापेक्षा मोठी चूक किंवा अपराध नाही. म्हणजे तुम्ही जवळपास म्हणजे मेरिट लिस्टच्या बाहेर जायला लागतं. त्यामुळे ह्या गोष्टींवर पण काम करायचं आहे की जर सरळ सरळ क्वेश्चन जो सगळ्यांचा बरोबर येतात तुमच्या ह्या सेक्शन टाईपपैकी, समजा तुमचा आहे, ह्या बाकीच्या सगळ्यांचा एखादा क्वेश्चन येत असेल जो तुमचा चुकत असेल तर मग ते तुमची चूक आहे पूर्णतः. म्हणजे तुमचा अभ्यास कमी आहे, रिव्हिजन कमी आहे, किंवा मग ते तुमचा फॉल्ट आहे, आयोगाचं काही नाही. जर एखादा मेरिटचा क्वेश्चन नाही आहे, पूर्णतः बाहेरचा आलाय, तर असा क्वेश्चन चुकला तर मग त्यामध्ये मेरिट नाही आहे किंवा मग तो सगळ्यांचाच चुकतो. त्यामुळे मग 100पैकी असे काही 10-15 क्वेश्चन असतात की जे पूर्णतः बाहेरचे येतात. त्यामुळे मग मेरिट पुन्हा 90पैकीच डिसाईड होतं, कारण ते लक लागणे किंवा ते अशा लोकांचं लागतं कधी कधी, पण ते कधी मेरिटमध्ये येत नाहीत आणि ज्यांचं लागत नाही ते मेरिटमध्ये असतात. त्यामुळं त्या गोष्टीकडे तितकंसं लक्ष द्यायची गरज नाही. पण बेसिक हेच आहे की सिली मिस्टेक पुस्तकातलं आलं तर तुमचं चुकलं नाही पाहिजे, ही एक आहे. आणि हे की आता तुम्ही सुरुवातीला अभ्यास करताय त्यामुळे तुमच्यामध्ये असं भरपूर उत्साह असेल, एनर्जी असेल, पण हळूहळू टाइम जाईल तसं. म्हणजे आता जवळपास आपली एक्झामची सायकल 1.5 ते 2 वर्ष चालतेच राज्यसेवेची. त्यामुळे आता सुरुवातीला तुम्ही आता नुकतेच कॉलेजमधून आले असतात एकदम एनर्जेटिक, आम्ही पण असंच होतो, पण ते 1-1.5 वर्षानंतर हळूहळू हे कमी लागतं. त्यासाठी काय करा, तुम्ही हॉबी डेव्हलप करा कोणती ना कोणती. म्हणजे एकदमच पूर्णच 7च्या 7 दिवस आठवड्यातले 8 तास किंवा जे तुम्ही करता 9-10 तास, काय म्हणतात 12 तास वगैरे, एवढं होत नाही प्रॅक्टिकली. पण जे काही करताय तर ते पूर्ण करायची गरज नाही. म्हणजे फुल टाइम जर तुम्ही अभ्यास करत असाल विदाउट कोणता जॉब वगैरे किंवा कॉलेज नसेल, तुम्ही फुल टाइम अभ्यास करता येतं पेठेमध्ये किंवा इव्हन घरी करत असाल किंवा दुसऱ्या एरियामध्ये, तर तुम्ही म्हणजे मी कसं करायचो, 6 दिवस पूर्ण अभ्यास करायचो, सोमवार ते शनिवार एकदम फुल टाइम. म्हणजे जरा सुद्धा हे नाही, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत जेवढा माझा टाइम असेल तर तेवढा फुल टाइम अभ्यास करायचो. 8-9 तास जेवढा होईल, 10 तास. सुरुवातीला खूप एनर्जी असायची त्यामुळे कधी कधी 11-12 तास पण व्हायचा, पण नंतर नंतर ॲव्हरेज 8 तास तरी करायचो दिवसातून. आणि रविवारचा दिवस काय करायचो की जो सकाळचा स्लॉट आहे 7 किंवा 8 वाजता जो बसतो लायब्ररीमध्ये, ते दुपारी जेवणापर्यंत सकाळचे 4-5 तास 1 वाजेपर्यंत तो करायचो चांगला वाचन वगैरे. पण जो दुपारचा स्लॉट आहे 1 नंतर मी रूमला गेलो की त्यानंतर मग लायब्ररीत येत नसायचो. म्हणजे माझी हॉबी होती म्हणजे मूवीज, वेब सिरीज वगैरे, मला फिक्शनल पाहायला आवडायच्या. तर मग मी ते रविवार नंतरचा दुपारचा जो दिवस आहे तो पूर्ण माझ्यासाठी द्यायचो. जेणेकरून काय होतं की आठवड्याभराचा जो कंटाळा आलेला आहे किंवा तेच तेच करून कधी कधी आपण काय होतं मेंटली हे होतं, डाऊन होतो किंवा डिप्रेशनची एक थोडी स्टेज येतेच प्रत्येकाच्या ॲस्पिरंटच्या आयुष्यामध्ये. ते मला जाणवत नसायची, कारण मग मला ज्या गोष्टी आवडतात, कधी मग खेळायला वगैरे जायचो. आमची कॉलेजची मुलं असायची जे करता येतात त्यांच्याबरोबर बॅडमिंटन वगैरे. तर मग ह्या गोष्टी माझी जी हॉबी आहे की जेणेकरून मला रिफ्रेश वाटावं. म्हणजे सोमवारी पुन्हा जर तुम्ही लायब्ररीमध्ये जात असाल सकाळी तर तुम्हाला पुन्हा अभ्यास करावा असं वाटलं पाहिजे. नाहीतर सोमवारी
पूर्ण 7 दिवस करताय तर तुमचा ब्रेकडाऊन इमोशनली मेंटली होणारच आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे हळूहळू हॉबी डेव्हलप करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्यातून टाइमपास होतो अशाची गोष्ट नाही. कारण तुम्ही रविवारचा अर्धा दिवस अभ्यास करताय हे लक्षात, पूर्ण दिवस वाया नाही घालत असं म्हणतोय. जर तुम्ही पूर्ण दिवस रविवारचा कुठेतरी फिरण्यात किंवा ट्रेकिंग किंवा पूर्णच दिवस जर वाया घालवत असाल तर मग तो तुमचा गॅप पडतो. मग पुन्हा तुम्हाला सोमवारी ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळं अर्धा दिवस अभ्यास करायचाच आहे, पण मग त्या नादामध्ये तुम्ही हे सॅक्रिफाईस करू नका. तुमचे हॉबीज असतील किंवा तुम्हाला फिरायला आवडतं तर ते बिंदास जावा, पण त्यासाठी कंडिशन हेच आहे की तुम्ही पहिले 6 दिवस कसा अभ्यास करता. 6 दिवसामध्ये पण जर तुम्ही टाइमपास करत असाल किंवा 6 दिवसामध्ये 2-3 दिवस सुट्टी घेत असाल आणि पुन्हा म्हणत असाल की रविवारी मला हॉबी माझी ही करायची तर मग ते कुठं तर चुकीचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी करा. बाकी मी असं तुमच्या अँगलनी प्रिपेअर करून आलोच नव्हतो, पण मला आत्ता सरांनी सांगितलं की बऱ्यापैकी फ्रेशर्स आहेत, आज कंबाईनचा पेपर होता म्हणून. तेच आता म्हणजे लॉजिक एमसीक्यूचं जसं सांगितलं मी की तुम्हाला जिथून एमसीक्यू भेटताल, पीवायक्यू तर तुमचा पहिली प्रायोरिटी पाहिजे. त्यानंतर टेस्ट सिरीज ह्या तुम्हाला राज्यसेवेला तितक्याशा हे नाहीत म्हणजे फिजिबल, कारण तुम्हाला कंबाईनला कसं आहे की ते 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे वगैरे, टाइम मॅनेजमेंटचा विषय होतो. राज्यसेवेला तसं कसं तुमचे 2-3 राऊंड कंप्लीट होतात तरी पण वेळ उरतो आणि बरेचसे कॅन्डिडेट झोपतात पण, म्हणजे एवढा वेळ आहे राज्यसेवेला 2 तासामध्ये 100 विदाऊट मॅथ्सच नाही. त्यामुळं तिथं वेळेचं काय नाही, फक्त मग हेच आहे की तुम्हाला ते एमसीक्यूचं लॉजिक डेव्हलप, कारण आता तुम्ही काय करणार आहात, आता तुमची मला वाटतं प्रिलिम्स पुढच्या वर्षी असेल 2027ला मेच्या आसपास. आता तुम्ही आता पहिला मेन्सचा अभ्यास करणार आहात. आता तुम्ही कंटिन्युअस कसं मेन्सच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ॲनालिटिकल थिंकिंग किंवा ॲन्सर कसं मला ते 20 क्वेश्चन कसे कव्हर करायचे आहेत किंवा कशी सुरुवात करायची, आणि तुम्ही त्या झोनमध्ये असणार. तुम्ही अचानक राज्यसेवेची जाहिरात येणार डिसेंबरच्या आसपास, तुम्ही शिफ्ट होणार प्रिलिम्सकडे. आणि मग प्रिलिम्सकडे किंवा आता जरी एक म्हणजे आता क्लास केला असेल तरी आता असला तरी पुन्हा ते मेन्स करून पुन्हा तुम्ही शिफ्ट होणार. त्यामुळे ते तुमचं पूर्ण अप्रोच चेंज होतो. म्हणजे तुम्ही एकदम ॲनालिटिकल पासून एकदम पाठ करणे किंवा लक्षात कसं ठेवता येईल बऱ्याचशा गोष्टी, तर त्यामुळं ते आहे. तर त्यासाठी तुम्ही त्यावेळेस टेस्ट सिरीज वगैरे चांगल्या क्लासेसच्या, म्हणजे इवन मी लावा असं कधी सजेस्ट करत नाही. तुम्ही झेरॉक्स सेंटर भरपूर आहेत, तुम्हाला माहिती होईल. झेरॉक्स सेंटरवर भेटतात, त्या आणायच्या, टाईम लावून सोडवायच्या, काही चुका होत्यात किंवा बरेचसे टेस्ट सिरीजवाले पण क्वेश्चन आयोगाच्या लेवलने पण काढतात आणि म्हणजे पुस्तकातले असतात तुमचे. जर पुस्तकातले येत असतील आणि तुमचा त्या टेस्ट सिरीजमध्ये चुकत असेल मग तुम्हाला लगेच ते अलार्मिंग सिच्युएशन जागी होती की बाबा माझं इथं चुकते, मग आयोगामधच्या पेपरला पण माझं चुकू शकतं. तर त्यामुळं ती गोष्ट एक डेव्हलप करा. त्यासाठी टेस्ट सिरीज शेवटला करा, आताच नाही. तेच बाकीच्या गोष्टी त्याच्यात की सर्व सब्जेक्टला इक्वली ट्रीट करायचं आपल्याला. म्हणजे इवन आता ह्या वर्षीचा तुम्ही 26चा पेपर जर पाहिला असेल कोणी तर तुम्हाला कळेल की अँशियंट मिडिवलवर 8 क्वेश्चन आले, आजपर्यंत कधी झाले नाही. म्हणजे मला आठवते मी तर स्किप करायचो एक वेळेस, म्हणजे 22-23ला मी अँशियंट मिडिवल पूर्ण स्किप केलं होतं. 2-3 क्वेश्चन याचे मॅक्सिमम 4, मला आठवते 22लाच काय तर 4 आले. त्यानंतर 2-3 आणि एखादा क्वेश्चन जो मिडिवेल आणि मॉडर्न इंडिया आहे तर त्यांच्या लिंकेजवर असायचं, त्यामुळे तो बऱ्यापैकी तुमच्या मॉडर्नमध्ये कव्हर व्हायचा. त्यामुळं त्यावेळेस आम्ही हे करायचो, पण आत्ता तुम्हाला असं नाही करता येणार कारण ह्या वर्षी 8 क्वेश्चन आलेत. त्यामुळं नेक्स्ट इयरमध्ये पण मे बी हा पॅटर्न फॉलो होईल, 8-9 पर्यंत पण जातील क्वेश्चन. त्यामुळं एन्व्हायरमेंटचे पण ह्यावेळेसचे क्वेश्चन बघितले तर एकदम इझी क्वेश्चन आहेत, सगळे बऱ्यापैकी बुक्समधले आहेत. त्यामध्ये आउट ऑफ 5 पैकी 5 पण येऊ शकतात. त्यामुळं हे 5 मार्कला आहेत किंवा हे 2-3 मार्कला आहेत, तर ह्या अँगलने तुम्ही स्किप करू नका कोणता सब्जेक्ट, सगळ्यांनी इक्वली. आणि कधी कोणताही सब्जेक्ट कधी तुम्हाला धोका देऊ शकतो. आता जॉग्राफी आपल्याला सगळ्याला सोपा वाटतो, म्हणजे 25चा पेपर पाहिला असेल तुम्ही तर जॉग्राफीला जवळपास 13-12-14 पर्यंत पण मार्क पडू शकतात, असा पेपर होता एकदम बुक्समधला. आणि आधीचे जर 17-18-19चे पेपर पाहिले तरी पण जॉग्राफी आजपर्यंतचा म्हणजे पॉलिटी नंतरचा आयोगाचा फेवरेट सब्जेक्ट आहे मार्क देण्याबाबत. आणि जर तुम्ही 22-23चे पेपर पाहिले प्रिलिम्सचे किंवा इव्हन 24चा जरी, तर त्यामध्ये त्यांनी एकदम हे केले, कॉन्फिक्सेट केले की समजू दिलं नाही म्हणजे क्वेश्चन कसा काढायचा. म्हणजे बरेचसे क्वेश्चन कॅन्सल पण केलेत त्यातले, कारण त्यांनी अवघड काढायच्या नादामध्ये 2-2 ऑप्शनची उत्तरं सेम दिलेत. ते आयोगाने पुन्हा कॅन्सल पण केलेत, पण बऱ्यापैकी अवघड काढलेत पेपर.
मग आता तुम्ही फक्त माझा जॉग्राफी चांगला आहे तर मी फक्त जॉग्राफीवर डिपेंड राहू शकतो का? तर नाही. तुम्हाला सगळ्यात इव्हन आता पुढच्या वर्षी असं होईल की तुम्ही करंटकडे इग्नोर करचाल, मागचे 2-3 वर्ष करंट खूप अवघड आले, पुढच्या वर्षी करंट वन लाईनला टाकला आहे आणि पॉलिटी एकदम डीपमध्ये म्हणजे लक्ष्मीकांतमध्ये पण सापडणार नाही अशा लेवलने पण कोणत्या समित्या कमिशन वगैरे ह्याचे रिपोर्ट टाकेल जे तुमच्या वाचनात आले असतील तरी ते लक्षात राहणं अपेक्षित नाही. त्यामुळे मग करंटमध्ये तुमचे मार्क्स जातील आणि पॉलिटी जो तुम्हाला वाटेल की माझा म्हणजे फोर्ट आहे किंवा किल्ला आहे, म्हणजे मला कसाही सब्जेक्ट आला कसाही अवघड क्वेश्चन टाकला तरी मार्क घेऊ शकतो, पण तिथं तुमचे मार्क जातील. त्यामुळे मग ते प्रत्येक सब्जेक्टला इक्वली ट्रीट करा, कोणालाही सोडू नका. बाकी काही तर बऱ्यापैकी मुद्दे मी कव्हर केलेच आहेत. आणि तेच की बऱ्यापैकी म्हणतात की आम्ही प्रेशर कसं हँडल करायचं त्या एक्झामचा. तर प्रेशर हँडल करायसाठी बेसिक काय की मग तुमचा अभ्यास किती झाला ह्या गोष्टीवर तुम्ही प्रेशर कसं हँडल करता यावर तुमचा कॉन्फिडन्स लेवल तेवढा असेल की बाबा कसाही सब्जेक्ट कसाही क्वेश्चन आला तरी मी ते टॅकल करू शकतो, माझा त्या लेवलचा अभ्यास झालाय, तर मग तुम्हाला तेवढा प्रेशर येत नाही. पण त्यातल्या त्यात बऱ्याच जणांचा प्रेशर म्हणजे काय स्वभावाचा भाग आहे. म्हणजे मला पण सुरुवातीला काय आता माझा अनुभव सांगतो. माझी पहिली एक्झाम होती प्रिलिम्सची MPSCची. त्यावेळेस मी ज्यावेळेस सेंटरला गेलो तर ते खूप मोठं कॉलेज होतं कोंडवा साईडला आणि ते जवळ अराउंड 600 ते 700 एका सेंटरवर, म्हणजे खूप मोठं कॉम्प्लेक्स होतं, तिथं मुलं होते. आणि मी गेलो आणि असं एवढी सिच्युएशन टेन्स होती की सगळेजण वाचत असे रस्त्याने जाताना पण ते करंटचे मासिक किंवा काहीतरी कोणत्या तर नोट्स किंवा ते मॅथ्स रिजनिंगचे फॉर्म्युले वगैरे हे करत होते. त्यावेळेस मला असं एवढं हे झालं की म्हणलं तर माझं तर पहिला अटेम्प्ट आहे, मुलं एवढा अभ्यास करतायत, तर काही मुली डिस्कस करत होत्या मोठ्या मोठ्या, त्यांचे बसलो जरी तिथं तरी पण ते कानावर शब्द पडायचे की हे हे तुम्ही कव्हर केलं का मॅडम तुम्ही हे ते. मग ते मेंटली हे येतं की मग आपला अभ्यास झालाय का नाही किंवा मग आपण पास होऊ का नाही. त्यावेळेस हेच डोक्यात ठेवायचं की मला 100 क्वेश्चन पूर्ण ताकदीने सोडवायचे. म्हणजे तुम्ही असं अपेक्षांचं ओझं ठेवू नका स्वतःवर की मला ह्या वर्षी म्हणजे मी होणारच डेप्युटी कलेक्टर किंवा ह्या वर्षी होणारच. म्हणजे तुमचा अभ्यास असेल, तुमचे प्रयत्न जर तेवढे प्रामाणिक असतील तर तुम्ही 100% होणार, नो डाऊट. म्हणजे यावर्षी नाही व्हाल पुढच्या वर्षी तर होणारच आहे, त्यात हे नाही. पण जर तुम्ही स्वतःवर अननेसेसरी बर्डन आणत असाल की हा माझा शेवटचा, आता मुलींसाठी स्पेशली जास्त काळ नसतो तुमच्या प्रिपरेशनसाठी, बाकीच्या बऱ्याचशा पण फॅमिली किंवा सोसायटी प्रेशर या गोष्टी येतात. आणि इव्हन मुलांसाठी पण आता तुम्ही फ्रेशर आहात म्हणून तुम्हाला नवीन वाटत असल्या गोष्टी, पण तुम्ही अजून 2-3 वर्षांनी आता तुमच्या बऱ्यापैकी घरी किंवा तुमच्या नातेवाईकांना गावातल्या व्यक्तींना माहीत झालेलं असेल आता तुम्ही MPSC करणार आहात, पण तुम्ही अजून 2-3 वर्षांनी गावी जावा, तुम्हाला तो प्रेशर का असतो तो जाणवेल. मग प्रत्येकजण विचारतो किती दिवस अजून, कधी लाल दिव्याची गाडी, मग ते त्या गोष्टीनंतर बरेचसे मुलं गावाकडे जायचं बंद करतात. माझे मित्र आहेत ते गावीच जात नाहीत, दिवाळीला पण जात नाहीत, आणि गेली की प्रत्येकजण विचारतो काय साहेब कधी गाडी येणार. मग ते अननेसेसरी प्रेशर येतं, मग त्यांचं लक्ष लागत नाही किंवा ते आई वडील घरची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी आठवतात, मग ते मुलांचा अभ्यास होत नाही. मग त्यासाठी सांगतो की पहिले 1.5-2 वर्ष का महत्वाचे. फिरून फिरून मुद्दा तिथेच येतो जिथून सुरुवात केली की तुमची सुरुवात मॅटर करते. त्यामुळे ते सुरुवात चांगली करा. बेसिक ह्याच गोष्टी आहेत सगळ्या. तर जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारा, तर मग आपण तो पेपर तर पाहणारच आहोत. काही विचारा, बाकी काही असं काही किंवा कोण काही विचार करेल काही महत्वाचं नाही. आता मी जिथं ओरिएंटेशनला जायचो तिथं खूप जणांना मी क्वेश्चन विचारले एकदम फालतू फालतू, म्हणजे जे क्वेश्चन नंतर मलाच आता सिलेक्शन झालं, आता ST झालं असं वाटायला की मी त्यावेळेस त्या सरांना काय क्वेश्चन विचारले. पण मग ते चूक करण्यापेक्षा अगोदर चूक टाळलेली कधीही चांगली, त्यात तुमचाच फायदा. विचारा. कंबाईनचं म्हणतं का? नाही, कंबाईनचं कसं आहे लॉजिक पूर्ण वेगळं आहे. म्हणजे कंबाईनला तुम्हाला कसं आहे ते मॅथ्स रिजनिंग पण येणार आहे, त्यामुळे मग तिथं पूर्ण त्या झोनमध्ये तुम्ही राज्यसेवा आणि कंबाईन एकत्र करत असाल ना तर ते मला वाटतं ब्लंडर आहे. मी आधी पण खूप मुलांना सांगितलं, कारण ते मग तुम्हाला ते तेवढी ॲडॅप्टिव्हिटी पाहिजे तुमची की बाबा मी त्या झोनमध्ये स्विच होऊ शकतो अचानक असं. कारण तिथं मॅथ्स रिजनिंगचे 20 क्वेश्चन, ते GSचे 80 क्वेश्चन, ते एका तासामध्ये खूप खूप गेम आहे, भयानक गेम आहे. तिथं तुम्हाला वेगळं काही करायचं असेल तर तेच मॅथ्स रिजनिंगवर जास्त भर आणि GS
प्रिलिम्सच्या टेस्ट सिरीज जेवढ्या जास्त सोडवता येईल तेवढं. 35 मिनिटामध्ये 80 क्वेश्चन, 25 मिनिटामध्ये 20. हे गणित जर जमलं तुम्हाला तर 100% कंबाईनला पण स्कोर येतो 70 आणि इव्हन मला पण आले 67-70. बाकी अजून कोणाच हां डिस्क्रिप्टिव्हसाठी म्हणजे आता तुम्ही जस्ट चालू करताय ना अभ्यास. मग आता म्हणजे आता ते सर ज्यावेळेस येतील ना थर्सडेला तर ते सांगतील. पण म्हणजे माझं तर म्हणजे मी सुरुवात कशी केली होती की मी पहिला मेन्सचा अभ्यास केला होता. म्हणजे कधी, कारण तुम्हाला काय दोन्ही एक्झाममध्ये प्रिलिम्स आणि मेन्समध्ये खूप कमी वेळ देत आहे. हार्डली UPSC इतका कमी नाही पण 4 महिने वेळ देतो. आता मागची पण मला वाटते 4 ते 5 महिने दिले असते. आणि 5 महिन्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचे एवढे 1750 समथिंग मार्क आहेत. ते कव्हर करणं म्हणजे खूप अवघड आहे. म्हणजे तुम्ही जर पूर्ण वेळ आता प्रिलिम्सच करत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की मी प्रिलिम्सला चांगला स्कोर आणतो आणि इन केस आला जरी तुमचा 140 आला 120 आला आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझे प्रिलिम्स निघणारच आहे विदाऊट सेकंड की वगैरे, आणि तरी पण तुम्ही ते 4-5 महिन्यामध्ये 1750 मार्क्सचा कव्हर करू शकता नाही, विषय फिरून तर तुम्ही मेन्स क्लिअर केला नंतरच तुम्हाला पुढच्या पायरीवर इंटरव्ह्यूला जाणार आहात, तिथूनच सिलेक्शन होणार. त्यामुळं ओव्हरऑल सगळ्यात महत्त्वाची पायरी तर मला वाटतं मेन्सच आहे. प्रिलिम्स एक चाळणी परीक्षा आहे तुमची जनरल. प्रिलिम्स महत्त्वाचीच आहे कारण बऱ्याचशा मुलांचे प्रिलिम्सच निघत नाही 2-3 अटेम्प्टमध्ये. त्यामुळे मग त्यांचा मेन्सचा अभ्यास होणे फायदा नाही. मग तेच की तिन्ही लेवलला इक्वली ट्रीट करा. पण मला वाटतं सुरुवातीला तुम्ही जो जास्त मार्क्स असेल, मी अजून एक सांगायचं हे झालं, मार्क्स वाईज जावा. म्हणजे कोणत्या सब्जेक्टला म्हणजे कोणत्या सब्जेक्टमधल्या कोणता जो सबसेक्शन आहे मार्क्स वाईज जावा. म्हणजे आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की क्रीडा आणि पुरस्कारावर जास्त क्वेश्चन येत आहेत तर तुम्ही तो पहिला कव्हर करा रादर दॅन. आता मेन्सला पण तसंच असणार आहे की जास्त कोणता महत्त्वाचा इम्पॉर्टंट सेक्शन आहे GS 1-2 मधला की जिथं जास्त क्वेश्चन येत आहेत तर तो एरिया पहिला कव्हर करा, नंतर राहिलेल्या गोष्टी कव्हर करा. त्यामुळे मला वाटतं तुमच्या प्रश्नाला की मेन्सचा तुम्ही सुरुवातीला अभ्यास केला पाहिजे. कमीत कमी तुमचे ऑप्शनल तरी डिसाईड झाले पाहिजे आणि GSची एखादी रिव्हिजन तर झाली पाहिजे जेणेकरून तुम्ही त्या 4 महिन्यामध्ये कव्हर कराल. नाही तर मग तुमच्या प्रिलिम्सला स्कोर येऊन पण मग जर तुम्ही मेन्समध्ये खूपच कमी स्कोर येत असेल तर मग ते वर्ष गेल्यासारखं झालं ना जाऊ. मी सुरुवातीला मेन्सचाच अभ्यास केला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस ॲड आली त्यानंतर मी शॉर्ट सांगू शकतो तुम्हाला. पहिला अटेम्प्ट जरी असला तुम्ही जर 4 महिने प्रिलिम्सला दिले डेडिकेटेड 100% प्रिलिम्स निघू शकते. काहीच नाही, सिम्पल जर तुम्ही टॉपिक PYQ ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्या जर प्रामाणिकपणे जर इम्प्लिमेंट केल्या तर 4 महिन्यामध्ये प्रिलिम्स निघू शकते. वर्षभर अभ्यास करायची गरज नाही प्रिलिम्स. बाकी अजून कोणाला काय? जॉब सोबत आता मी पण ते होतो सुरुवातीला, पण माझं कसं होतं की मी आधी कंबाईनचा अभ्यास केला होता ना, त्यामुळे मग माझं हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी इकॉनॉमी बऱ्यापैकी जो कॉमन पार्ट आहे GSचा तो अगोदर कव्हर झाला होता कंबाईनला. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि मी मुंबईमध्ये माझगावला जॉबला होतो. ते करत करत मी राज्यसेवेचा अभ्यास चालू केला. पण जॉबमध्ये कसं आहे मग तुम्हाला खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल. म्हणजे शनिवार रविवार तर तुम्ही अजिबात नव्हतं. हे बाकीच्यांना मी हॉबी सांगितलं तर तुम्हाला हॉबीचा स्कोप नाही. म्हणजे जे जॉब करतायत ते जॉब म्हणजेच तुमची हॉबी, दुसरं काही नाही. पण तुम्ही शनिवार रविवार बिलकुल कुठेही जायचं नाही किंवा टाइमपास नाही. शनिवार रविवार पूर्ण युटिलाइज करायचं. म्हणजे 8-9-10 तास जेवढा करता येईल तेवढा. आणि तुम्ही आता प्रायव्हेटमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला संध्याकाळचा स्लॉट थोडा अवघड आहे कारण हेक्टिक जॉब वगैरे असू शकतो. पण जर गव्हर्नमेंटमध्ये असाल तर ग्रुप C किंवा आधी दुसऱ्या पोस्टवर तर तुम्हाला संध्याकाळचा स्लॉट भेटू शकतो. मग सकाळी तुमच्या हातात आहे वेळ. म्हणजे जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग किंवा असा हेक्टिक जॉब नसेल, खूप जवळ असेल तर तुम्ही सकाळी 1-2 ते 3 तास तर आरामात काढू शकता. आणि काही गोष्टी अशा आहेत की प्रिलिम्सच्या किंवा मेन्सच्या की ज्या तुम्ही असं फोनवर पण करू शकता. म्हणजे काही चार्ट्स असतील आता तुमची हिस्ट्री जिओग्राफीचे किंवा पॉलिटीमधले काही सेक्शन्स किंवा त्याच्या नोट्स किंवा करंट अफेअर्स इव्हन तुम्ही सेक्शन्स जर तुम्ही काही आता नोट्स पण येतात टेलिग्रामला असेल किंवा इव्हन तुम्ही काही फोटो काढले असतील तुमच्या फोनमध्ये तर त्या फोटोवर पण आता मी माझं सांगतो की मी GST डिपार्टमेंटला होतो त्यावेळेस मी कधी कधी दुपारी असं हे असायचं वेळ भेटायचा मला, म्हणजे जेवायला अर्धा तास गेलं तर अर्धा तास वगैरे वेळ, तर त्यावेळेस मी माझे मित्र होते तर मी त्यांच्याबरोबर काही डिस्कशन करायचं करंटचं किंवा कधी कधी एकटा असलो तरी हिस्ट्रीचे जे वृत्तपत्र आणि त्यांचे संस्थापक असतील किंवा उठाव वगैरे ते समाधान महाजनमध्ये तक्ते दिले आहेत फिल्म्सचे
किंवा जिओग्राफीमध्ये ते नद्या, त्यांच्या उपनद्या, डोंगर किंवा जे मॅप वगैरे आहेत त्यांचे मी PDF बनवून ठेवले होते आणि ते स्क्रोल करायचं, जेणेकरून मग ते त्या गोष्टी पुन्हा तुम्ही ज्यावेळेस वाचणार आहात ते स्किप करू शकता ना, तुमचा टाइम वाचतो. त्यामुळे जॉब वरून करायचं असेल तर एक आठवड्याचा तुमचा ॲव्हरेज जो अभ्यासाचा कालावधी आहे तो एक 5 ते 6 तास तरी यावा. ह्या अँगलने तुम्ही म्हणजे स्ट्रॅटेजी ठरवा की म्हणजे तुम्हाला शनिवार रविवारी किती अभ्यास करायचा. तुम्ही प्रायव्हेटमध्ये करत असाल तर मग तुम्हाला शनिवार रविवारी थोडा जास्त अभ्यास करावा लागेल, कारण तुमचा बाकीचा सोमवार ते शुक्रवारचा कालावधी खूप कमी होणार आहे. त्या अँगलने तुम्ही करू शकता. गव्हर्नमेंटमध्ये करत असाल तर मग बेस्टच आहे. बाकी कुणाला काय? सर, आपण जेव्हा वाचतो तर ते फॅक्ट्स कसे लक्षात ठेवायचे? फॅक्ट्स बऱ्याचदा फॅक्ट्स आपण रीड करतो, बट जेव्हा आपण सोडवतो PYQ वगैरे तेव्हा इम्प्लिमेंट करता येत नाही किंवा ते लक्षात राहत येस 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 भरपूर आहे. आता GS मध्ये आता फॅक्ट ओरिएंटेडच पेपर येईल बऱ्यापैकी. आता फॅक्ट लक्षात ठेवायचं म्हणजे काय करायचं माहिती आहे का, की तुम्ही सुरुवातीला पाठ करण्याच्या नादी लागू नका. म्हणजे पाठ करण्याच्या नादात काय तर बऱ्याचशा गोष्टी ट्रिक्सवर वगैरे पण होतात सॉल्व. आता पंचवार्षिक योजनावर ह्या वर्षी क्वेश्चन आला होता की सलग 2. तर ह्या गोष्टीच्या काही ट्रिक्स आहेत किंवा इवन ते संस्था हिस्ट्रीमधल्या संस्था वगैरे असतील किंवा इकॉनॉमिक्समध्ये बरेचसे आकडेवारी वगैरे असते. व्यापार असेल किंवा इवन जे आपलं टॅक्सेशन आणि फॉरेन पॉलिसी वगैरे तर त्यामध्ये खूप आकडेवारी आहे. तर ते मी काय करायचो, मी कोणती गोष्ट पाठ करण्याच्या जास्त भानगडीत पडत नव्हतं. म्हणजे जेवढं आता मी जर सांगितलं ह्यांना की ते फोटो असे चार्ट्स वगैरे जे फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना पंचवार्षिक योजनेचे जे फोटो वगैरे, तर ते तुम्ही डिस्कस करा, रोजच्या रोज बघा. म्हणजे सारखं जेवढं तुमच्या ते तोंडातून जाईल किंवा तुमच्या डोळ्यावर पडेल ते आकडेवारी ते तेवढं इफेक्टिव्ह लक्षात. तुमच्या कसं आहे तर आपल्या मानवी बुद्धिमत्तेला म्हणजे मर्यादा आहेत की तुम्ही किती पाठ करू शकता. तुम्ही जर ठरवलं की मी सगळंच पाठ करेल तर ते किती जरी हुशार असला किंवा हे असला तर ते तुमच्या लक्षात राहणार. ते ह्याच्यावर एकच उपाय आहे की ते मॅक्सिमम वेळा तुमच्या डोळ्याखालून गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते जेणेकरून ते फोटोग्राफिक मेमरीमध्ये जर गेलं तर ते 100% तुमच्या लक्षात राहतं. पण ते जर तुम्ही म्हणाल की सर मी 2 वेळा वाचले आता हे, तर हे माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, तर ते इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही एवढ्या कमी एफर्टमध्ये जर असं हे करत असाल तर मग ते चुकीचं आहे कुठतं. तुमच्या 4 ते 5 रिव्हिजन झाल्या ना तर तुम्हाला ते हळूहळू लगेच गोष्टी लक्षात येतील की माझ्या काही गोष्टी आपोआप लक्षात राहतात. पण जर सुरुवातीलाच तुम्ही आता सुरुवातीला कसं होतं की बऱ्याच वेळा जसं मी सांगितलं की उतावळेपणा, मी देखील सुरुवात केली होती त्यावेळेस मला तर माझं बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग होतं. ऑलरेडी मी FC ला होतो किंवा अगोदर पण चांगलं होतं एज्युकेशनल बॅकग्राऊंड. तर मला अशी अपेक्षा असायची की मला सगळंच लक्षात राहिलं पाहिजे. म्हणजे मी माझा मित्र होता विनायक पाटील जो 22चा स्टेट टॉपर होता. म्हणजे मी राज्यसेवेची तयारी चालू केली होती तेव्हा त्याच्याच गायडन्स खाली केली होती. मी त्याला कॉल करायचो म्हणायचो हे आम्हाला ते HRD मध्ये एक सब्जेक्ट होता GS3, त्यामध्ये एवढ्या स्कीम्स होत्या की मी अशा स्कीम्स कोणीतरी काढल्या होत्या टेलिग्रामवर एका ह्याने, जवळपास 500 ते 550 स्कीम होत्या. त्यांचं इयर त्यांचे क्रायटेरिया सगळे वेगवेगळे. मग ते मी त्याला असं एकदा वाचलो की मी त्याला कॉल करायचो, ते स्कीम्सच लक्षात राहत नाहीत माझ्या क्वेश्चन. तेच असायचं की मी एकदा वाचून कसं लक्षात राहणार असं. म्हणजे ज्यावेळेस मी ते 7-8 वेळा वाचलो किंवा त्यांचे शॉर्टमध्ये तक्ते तयार केले की स्कीम, त्याचं इयर, क्रायटेरिया म्हणजे कोणासाठी आणि निकष वगैरे एवढे केले की मला पुन्हा ते आपोआप लिंक व्हायला लागल्या गोष्टी की 7-8 वेळा ते तक्ते वाचले आणि ऑलरेडी ते रिव्हिजन तर आपण करतोच, प्लस PYQ मध्ये ते रिपीट होते. त्यामुळे ते 7-8 वेळा तर वाचावं लागेल. म्हणजे तुम्ही लगेच असं काही गोष्टी तुम्हाला पाठच करायच्यात. ते तुम्हाला जसं तुम्ही PYQ कराल तुम्हाला समजून जाईल की आता आता ह्यामध्ये आपण बघूच की इकॉनॉमिक्समध्ये लोकसंख्या धोरण आहेत तुम्हाला 2, 76 आणि 2000. त्यामधले जे आकडेवारी ते तुम्हाला तोंड पाठच असले पाहिजे. नंतर तुमचे जे 5 इयर प्लॅन्स आहेत त्यांचे इयर्स आणि त्यांचे टार्गेट्स किती होते आणि ते तुम्हाला अचीव किती झाले किंवा त्यामध्ये एखादी मेजर, तर ते तुम्हाला पाठच करायचं. अशा काही गोष्टी आहेत जिथं पाठांतर गरजेचं आहे ना ते तुम्हाला लगेच समजून जातं की बाबा ह्या गोष्टीवर क्वेश्चन येतात तर मला ही गोष्ट पाठच असली पाहिजे. आता नद्या, उपनद्या, कोणती डावी उजवी हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे, नो चॉईस. मग ते तुम्ही रट्टा मारा किंवा मॅक्सिमम रिव्हिजन करा. पण काही गोष्टी इकॉनॉमिक्समधल्या हे अशा आहेत की जे एकदम म्हणजे क्रूड फॅक्ट्स आहेत, म्हणजे ते लक्षात राहत नाही. जसं तुम्ही आता म्हणताय ते इकॉनॉमिक्समधले आहेत. पण हे ज्या गोष्टी आहेत ना तर ते तुम्हाला जास्तीत जास्त वेळा वाचा, मोबाईलमधून वाचा, कसेही वाचा.
तुमचा ग्रुप चांगला असेल मित्रांचा, म्हणजे वायफाय डिस्कशन करत नसाल दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा, फक्त अभ्यासाचा चांगला ग्रुप असेल, तर तुम्ही रात्री किंवा दुपारी चहाला गेला, सकाळी चहाला किंवा रात्री जेवायला गेला, अर्धा पाऊण तास आपण हे करतोच गप्पा वगैरे, त्यावेळेस डिस्कस करा या गोष्टी. त्यातून आपोआप लक्षात राहतील. म्हणजे तुझं काही चुकलं किंवा माझं काही बरोबर आलं तर ह्या गोष्टी सेव्ह होतात, की बाबा मी चुकलो होतो तुला सांगताना, तर त्या गोष्टी त्या डिस्कशन मधून कव्हर होतील. बाकी अजून कोणाला काही नाही? आपण तो पेपर पाहूया मग. तर मी म्हणजे तुम्हाला असं पूर्ण सांगणार नाही, म्हणजे ह्याचे उत्तर कसं किंवा काय काय. ह्यात महत्वाचं काय करायचं की आपल्याला डिकोडिंग करायचं, म्हणजे कशा टाईपचे क्वेश्चन येतात. आता हा जर पाहिलं समाज सुधाराचा क्वेश्चन आहे, आणि अशा टाईपचा क्वेश्चन हा म्हणजे 19 च्या आधीपासून पण येतोय, पण डिफरन्स आता 26 मध्ये काय आला सांगतो तुम्हाला. आता हे सिंपल आहे, आपण जे शिकवतो हे हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक किती एक हिंट आहे, आणि बाकी मुलींचे जोडीदार निवडण्यास संमत केले एक हिंट आहे. बाकी हे दोन ह्याला काही अर्थ नाही. ह्याला राघव भांडारकर हे उत्तर आहे, हे उत्तर महत्वाचं नाही. ह्यामध्ये महत्वाचं काय आहे, आता ज्यावेळेस मी प्रिपरेशन करायचो 21, 22, 23 ला, त्यावेळेस आता राघव भांडारकर तुम्ही समाज सुधारक वाचणार, त्यावेळेस त्यांच्याबद्दल आधी PYQ आले असतील किंवा एखादी मोठी गोष्ट असते, तर ती गोष्ट ना ते आम्हाला डायरेक्ट द्यायची. आता हे जे वाक्य असते शिक्षणाचे कट्टर समर्थक, ह्या जागी ते सरळ सांगायचे की त्यांनी XYZ किंवा एखादी प्रॉमिनंट जी संस्था आहे पुण्यातली ती स्थापन केली. तुम्हाला हे वाचलं की तुम्हाला लगेच कळणार की जो उत्तर राघव भांडारकर आहे. पण आता इथे बघा, स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक आहेत, बालविवाहाच्या विरोधात होते, विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं, ते तर KT तेलंगने पण केलं होतं, रानडेंनी पण केलं होतं, आणि वामनाबाजी मुडकने पण केलं होतं. कारण हे सगळे स्त्री शिक्षणाचे समर्थक आहेत, बालविवाहाचे विरोधक आहेत. मग तुम्ही म्हणजे त्यांनी किती डेप्थ पर्यंत चालले जातात. म्हणजे आमच्या वेळेस काय करायचे, सरळ इथे एखादं वाक्य टाकायचे की ही संस्था त्यांनी स्थापन केली, तुम्हाला लगेच हिंट भेटायची की ती राघव भांडारकरांनी केली, एवढ्या सिंपल लेवलला. पण आता तुम्हाला माहित असलं पाहिजे की भांडारकरांची जी मुलगी होती, तर त्यांचे पती म्हणजे ते बालविवाह केला नव्हता, पण त्यांचे एक्सपायर झाले होते, आणि त्यानंतर त्यांचं पुनर्विवाह लावून दिलं होतं. आता ही एवढ्या डीपमध्ये गोष्ट आहे. म्हणजे आपण जनरली काय करतो की त्यांनी कुठं जन्मले किंवा काय शिक्षण घेतलं समाज सुधारकामध्ये, किंवा त्यांनी काय महत्वाचं काय केलं म्हणजे राष्ट्रीय योगदानामध्ये, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवतो आतापर्यंत, तर त्यावरून हे उत्तर निघत नाही. त्यामुळे मग आता ह्यातून हिंट काय भेटते की तुम्हाला समाज टॉपिकमध्ये डीपमध्ये अपेक्षित आहेत गोष्टी करणं. कारण याआधी सरळ सरळ वरून वरून क्वेश्चन सुटायचे, पण आता इथून पुढं असे क्वेश्चन येणार नाहीत जास्त. त्यामुळं ह्यातून हेच भेटतं. बाकी आता हे क्वेश्चन ह्याच्यातला आहे अँशियंट मिडिवल मधला. ते मी जसं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला अँशियंट मिडिवल मध्ये कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. तुम्हाला एकतर ते घराणे आणि त्यांच्यामधले महत्वाचे राजे किंवा संस्थापक, त्यांच्या राजघराण्यात काय होते. आता अकबराच्या ह्याच्यात बिरबल आणि त्यांचे ते कोण होते तानसेन वगैरे, तर ते तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यानंतर जे मुघल वगैरे डायनेस्टी येतात त्यांच्यामधले काही महत्वाचे लेखक होते. आता ऐन अकबरीवर 4-5 वेळा क्वेश्चन येऊन गेलाय, म्हणजे एवढं बोर झालंय 7-8 वेळा की ते हुमायून नामा ते वगैरे इतक्या वेळेस क्वेश्चन येऊन गेलाय. त्यामुळे आता आयोगाने डीपला चाललेत. म्हणजे आता हे ह्यातले बऱ्यापैकी इब्न बतुता ऐकला असेल, जियाउद्दीन बर्नी ऐकला असेल, पण ह्या दोघांची नावं पण ऐकली नाहीत, इकडचे पण 2-3 नावं ऐकली नाहीत. कमीत कमी तुम्हाला बर्नी आणि बतुता ह्यांचे कोणते ग्रंथ आहेत ते तर माहित पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या दोघांच्या जोड्या लावून इलिमिनेट करू शकता ऑप्शन. त्यामध्ये हेच आहे. आता हा जिओग्राफीचा क्वेश्चन आहे आरवली बद्दल. आता मग तुमचं कसं बेसिक्स किती स्ट्रॉंग आहे त्यावर हा क्वेश्चन सुटतो. तर अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. म्हणजे अरवली हा यंगेस्ट फोल्ड माउंटन आहे. शक्यच नाही. तुम्हाला बेसिक्स माहित पाहिजे की अरवली हा दख्खनच्या पठाराचा भाग आहे, डेक्कन प्लॅट्यूचा. डेक्कन प्लॅट्यू हा अंटार्क्टिकाला जोडला होता, तो नंतर वाहत आला आणि हिमालयाला हे थटल्यानंतर हिमालय वर आला, फोल्ड पद्धतीने तयार झाला. अरवली ऑलरेडी तिथं होता, म्हणजे तो जुना आहे. आपल्याला यंगेस्ट विचारलाय, तर ओल्डेस्ट विचारला असतं तर अरवली असतं. हे तुम्हाला माहित पाहिजे की हिमालय हा यंगेस्ट फोल्ड माउंटन आहे, बेसिक आहे. हे ए जर तुम्ही चुकीचं काढलं तर बरोबर विचारलंय, ती 2 ऑप्शन लगेच इलिमिनेट होतात. चौथ्या ऑप्शन येतं चित्तोडगड, कुंभलगड, रणथंबोर हे ऐतिहासिक किल्ले त्या अरवलीमध्येच, BCD लगेच. म्हणजे तुम्ही फक्त तुमचे बेसिक्स क्लिअर असतील, मग आयोगाला तेच अपेक्षित आहे की
जास्त आता हे आरोलीमध्ये संगमरवर, ग्रॅनाइट, जास्त तांबे, ह्यामध्ये तुम्ही चूक काढू शकत नाही की तिथं तांबे नाही, कारण तुम्हाला तेवढा कुठल्याही पुस्तकामध्ये दिलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला बेसिक्सवर असे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. आता हे एक सांगायचं मला तुम्हाला की तुमचं टेम्परामेंट कसं असलं पाहिजे एक्झाममध्ये. आता हे 2 क्वेश्चन बघा. भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-24 हा इकॉनॉमिक सर्वे मधला क्वेश्चन आहे. आता तुम्ही आता एक्झॅक्ट सांगू शकत नाही की किती आलं, म्हणजे तुम्हाला एकतर एक्झॅक्ट माहित पाहिजे, त्यावेळेसच तुम्ही हा अटेम्प्ट करू शकता. किंवा मग काही जणांचं लॉजिक असतं की मॅक्सिमम घेऊन जायचं. पण आता हा बघा, हा अवघड आला. तर इथं तुम्ही काय करता, तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल असतो किंवा पेपर सोडवतो तो एकदम डाऊन होतो. आणि खालचा बघा, आता कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते, हा पण पूर्ण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन, असा कधी आला नाही आतापर्यंत जॉग्राफीच्या अँगलने. हे 2 क्वेश्चन आले ना, म्हणजे आयोग काय करतो, तुम्हाला एकदम डीप आणतं. म्हणजे तुम्ही वरचा क्वेश्चन सोडवला, तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्हाला इथं ह्या 2 क्वेश्चन मध्ये एकदम डीप आणतं. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स एवढा डाऊन करतं की तुम्ही पुन्हा उठलेच नाहीत पाहिजे. त्यानंतर बघा, एकदम इझी क्वेश्चन टाकला. सिटी ऑफ गेट्स संभाजीनगर आहे, कोणत्या तांदळाचं शहर आहे, वर्धा ते उपग्रह, आणि जालना संभाजीनगरमधून 1962ला स्वतंत्र झाला. म्हणजे एकदम इझी क्वेश्चन टाकलं. पण तुम्ही काय करता, ह्यावरच्या 2 क्वेश्चन मध्ये एवढा तुमचा कॉन्फिडन्स डाऊन केला असता किंवा तुमचं मॉरल डाऊन होतं की तुम्ही हा साधा क्वेश्चन आहे ना, हा काहीतरी चूक करून येतं. म्हणजे जोड्या लावामध्ये किंवा इव्हन वन लाईनर जरी असला असताना, आता हा अवघड आहे, आता हा आहे एकदम, ह्यामध्ये पण तुम्ही कन्फ्यूज करून, हा सरळ सरळ पुस्तकातला क्वेश्चन आहे आपल्या 11th NCERT मधला, तुम्ही हा सरळ पुस्तकातला क्वेश्चन चुकून येऊ शकता. मग हेच तुम्हाला शिकायचं आहे PYQ मधून, की असे क्वेश्चन आता इथं सोपा टाकला ना, तर खाली लगेच अवघड आला क्वेश्चन. आता हा कुठेच वाचला, अमेरिका देशातील सरोवर विभागातील सर्वात मोठे लोह खनिज खाण, आपल्या इंडियामधली माहित नाही, तर अमेरिकेतले तर कसे माहित असणार. मग असा विषय येतो की तुम्हाला एक सोपा काढला की 2 अवघड टाकतात. पण आता हा इझी क्वेश्चन. आता ह्या नादामध्ये कधी कधी तुम्ही इगोवर घेता गोष्टी, म्हणता हे कसं काय, मला जॉग्राफी तर माझा फोर्ट होता, किंवा मला जॉग्राफीला आधीच मी म्हणलं की अपेक्षा घेऊन जाता टार्गेट, की मला जॉग्राफीला 15 पैकी 13-14 आणायचेत. तर मग अशा क्वेश्चन मध्ये तुमचा कॉन्फिडन्स डाऊन झाला की हा तर एकदम बेसिक क्वेश्चन आहे, म्हणजे ॲटमॉस्फिअरचे लेअर तुम्हाला. तर हा क्वेश्चन एकदम म्हणजे कुणाचं चुकलं नाही पाहिजे, हा क्वेश्चन चुकून येतात ह्या कशाच्या नादामध्ये. हा एकदम आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन अमेरिका मधला, त्या नादामध्ये मग तुमच्या जॉग्राफीला स्कोर डाऊन होतो. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच, आता ते एक अवघड आल्यानंतर हे 2 सोपे आल्यात. हा पण तुम्हाला जनगणना पाठ असली पाहिजे प्रॉपर, पहिली 5 जिल्हे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता त्याने दशवार्षिक वाढ दिली, तुम्हाला सेक्स रेशो माहित पाहिजे, डेन्सिटी माहित पाहिजे, इव्हन महाराष्ट्र आणि इंडिया तुम्हाला पहिले 5 सगळे पाठ करा. तुम्ही म्हणलं ना जे फॅक्ट पाठ करायचे, ह्या गोष्टी हे कंपल्सरी पाठ पाहिजे, कारण दरवर्षी 2 क्वेश्चन आहेत तुम्हाला, आयदर जॉग्राफी किंवा इकॉनॉमी. त्यामुळे हे 100% तुम्हाला माहित पाहिजे, दशवार्षिक असेल किंवा पहिले 5 आणि शेवटचे 5 कमीत कमी तुम्हाला माहितच पाहिजे. आणि इकॉनॉमीमध्ये एक वेगळी गोष्ट आहे, म्हणजे MPSC प्रिलिम्सला जे सांगायचे राहिली, तुम्हाला ट्रॅडिशनल इकॉनॉमिक क्वेश्चन येत नाहीत. तुम्ही मला कर, व्यापार, सार्वजनिक वित्त असेल किंवा जे एकदम कोर इकॉनॉमिक्स आहे त्यातले मला क्वेश्चन दाखवा, खूप कमी आहेत, रेअरमध्ये एकदम रेअर. तुम्हाला काय करायचं आहे, देसले सरांचं पार्ट 2चं बुक आहे डेव्हलपमेंट, छोटंच बुक आहे, ते डेव्हलपमेंटवर जास्त क्वेश्चन येतात. मग तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुढे येईलच तो क्वेश्चन. त्यानंतर जे हे लाभाची योजना, वैयक्तिक लाभाच्या, मातृत्व लाभ किंवा अन्न सुरक्षा विधेयकावर दरवर्षी क्वेश्चन येतो, 2013चा कायदा आहे. तर हे त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही पार्ट 2चा अभ्यास करा. म्हणजे इकॉनॉमिक्सचं जे आहे ना, ते कोर इकॉनॉमिक्सवर जास्त येत नाही, ते कर, सार्वजनिक वित्त असेल, परकीय व्यापार, त्यानंतर जे अजून आठवत नाही, कृषी तर नाही सिलेबसला तुम्हाला, किंवा असे जे टॉपिक आहेत ना ह्यावर क्वेश्चन येत नाहीत. जास्तीत जास्त तुम्हाला गरिबी, बेरोजगारी, हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा हा पार्ट सगळे, म्हणजे यात महिला बालविकास आलं, हा पार्ट, आणि पंचवार्षिक योजना आहे कोर इकॉनॉमिक्स मला शेवटचा पार्ट. आता हा जर तुमचं पाठांतर असेल तर तुम्हाला लगेच संपलं पाहिजे की पहिली 51-56 आहे ते जर कॉमन आहे, तुम्हाला 5वी ते काउंट करता आली पाहिजे, ते लगेच. हे तर एकदम बेसिक लेवलला विचारलं. आता पुढच्या वर्षी जाऊन तुम्हाला काय विचारतील, पहिल्या आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेचे टार्गेट्स, तुम्हाला पाठच असले पाहिजे टार्गेट, ते लगेच येतं. हा लोकसंख्येवर जसं म्हणलं मी तुम्हाला, हा लॉजिकने सुटतो, कारण नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे हे शक्यच नाही.
त्यामुळे दुसरं चुकीचं तुम्हाला तुमची आकडेवारी पाठ असेल की एक्झॅक्ट महाराष्ट्रामध्ये 68.8% नागरी लोकसंख्या, 31.2% शहरी. हे जर तुम्हाला आकडा पाठ असेल तर तुम्हाला ते लगेच ते स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे समजू शकतो. जसं मी सांगितले गरिबी बेरोजगारी, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती ह्यावर क्वेश्चन जनरली येतोच दरवर्षी एक का होईना. त्यामुळे मग तुम्हाला गरिबी बेरोजगार मिळतात. हिथं पण हे आकडेवारी हे म्हणलं तुम्हाला ही मस्ट पाठ करण्याची आकडेवारी. तुम्हाला हे पाठ असले पाहिजे की 4, 5, मला वाटतं 9, 10 आणि 10, 11 अशा 3 वर्षामध्ये त्यांनी सर्वे केला होता. त्यामध्ये ओव्हरऑल आकडेवारी. आता ते आमच्या वेळेस काय करायचे डायरेक्ट असे आकडेवारी विचारायचे की तेंडुलकर समितीनं 10, 11 मध्ये किती गरिबी वर्तवली होती अंदाज. आता ह्यांनी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन काय केलं 4, 5 ची विचारली, त्यात पण ग्रामीण आणि शहरी विचारली. म्हणजे तुम्हाला ते 4, 5 ची ओव्हरऑल जी किती आहे ते माहीत पाहिजे आणि त्याच्या अँगलनी म्हणजे त्या जसं आपण मिडियन काढतो, मीन मिडियन मोड माहीत असेल तुम्हाला, मीन म्हणजे मधली व्हॅल्यू, तर ती मधली व्हॅल्यू माहीत पाहिजे. मग त्याच्या पुढची असणार ग्रामीण भागात जास्त असणार, शहरी भागात कमी असणार. ते तुमचं पाठांतरात आहे. सांगण्याचा उद्देश आहे की काही ठराविक एरिया मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की तेंडुलकर समिती दारिद्र्य, आता पुढे आपल्याला हे येईलच, हा अन्न सुरक्षा कायदा तुम्हाला म्हणलं ह्यावर 100% क्वेश्चन आहे. त्यानंतर ते अजून काय म्हणलं होतं मी, लोकसंख्या धोरणावर. आता अन्न सुरक्षा कायद्यावर 2 क्वेश्चन आले, दोन्ही मार्क देण्यासारखे क्वेश्चन आहेत. काय हे असे काय येतात डेव्हिड पियर्स, जेरेमी वॉर्मफोर्ड, सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काही क्वेश्चन येतात. मी जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या वाचनातली येणार नाही. इथं तुमचं लॉजिक मॅटर करतं आणि काही पर्सेंटमध्ये 50% लक पण मॅटर करतं. म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं अशा क्वेश्चनमध्ये आता तुम्ही इन केस दोन्ही बरोबर घेऊन जाऊ शकता. आणि मला वाटतं की डेव्हिड पियर्स आणि वॉर्मफोर्ड जे म्हणतात ते चुकीचं आहे, तर मी बी चुकीचे घेऊन ए बरोबर जाऊ शकतो. मग आयोग एखाद्या वेळेस ए पण बरोबर देईल आणि ते मग लकचा पाठ येतो. आता हे सांगितलं मी तुम्हाला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2 क्वेश्चन आहेत, म्हणजे 49च आहे हा, पण पुढे एखादा आला असणार. म्हणजे 1-2 क्वेश्चन येतातच ह्यावर. राष्ट्रीय लोकसंख्या आता इथं कसं आहे, हे तुम्हाला 18 वर्षापेक्षा कमी वयात मुलींचा करू द्यायचं नाही आणि 20 पर्यंत प्रोत्साहन द्यायचं. 21 मध्ये चुकवलं, म्हणजे एवढ्या लेवलला फॅक्ट. म्हणजे आयोगाचं म्हणणं काय आहे की तुम्हाला राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामधली आकडेवारी पाठच पाहिजे. म्हणजे त्यांचा सरळ सरळ क्लिअर हेतू आहे. इथं पण बघा 2030 पर्यंत स्थिर करायचं, 30 पर्यंत नाही करायचे, 45 पर्यंत करायचे. दोन्ही चुकीचे. आता तुम्ही काय करणार, तुमचा अभ्यास नसेल तर हे 30 मला माहित नाही बरोबर घेऊन जातो, 18 आणि 21 बरोबर वाटते. मुलांचं वय लग्नाचं 21 आहे, मुलींचं 18 आहे, करून टाकू बरोबर. हेच नाही. पण आता हाच जर क्वेश्चन असता समजा, ते मागाचं जे सांगितलं मी तुम्हाला, आता ही क्वेश्चन आहे आणि हिथंच 18 आणि 21 आकडेवारी असतील, खाली 2025 असतील, तर तुम्ही ते दोन्ही बरोबर घेऊन गेला असता. कारण आयोगाला जे अपेक्षितच नाही की असे डेव्हिड पियर्स, जेरेमी वॉर्मफोर्ड जे सिलेबसचा पार्ट नाही आणि तिथं आकडेवारी येते तर ते तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता, कारण ते कोणाचेच नसणार. पण ही लोकसंख्या धोरण जे आहे ते तुम्हाला हेच फक्त 2च आकडे आहेत, अजून भरपूर आहेत. IMR आहे, CMR आहे, MMR. ते काय तर 20%, 30% गळती रोखायची, असं काय तर आकडेवारी वाटतं. आणि MMR पण 100च्या खाली 1000 पती आणायचं, असं काय तर. ते तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. बाकी सायन्सचा पेपर 26चा मला वाटते रिलेटिव्हली इझी होता. सरळ सरळ आता करंटचे डेफिनेशन किंवा हे सरळ सरळ युनिट विचारलेत, म्हणजे हे तुम्हाला 11वी 12वीला होते, म्हणजे ह्या लेवलला पण क्वेश्चन आले. ते लोकसंख्या धोरणाचं पुन्हा म्हणलं बघा, मागच्या वर्षी 25चा क्वेश्चन आहे, 50 दिले 85 जागी, आणि अर्भकबुद्धीचं प्रमाण 30% नाही. मग हे ह्या लेवलला म्हणजे हेच तुम्हाला अपेक्षित आहे आयोगाला. ही जमीन धारणेवर पण दरवर्षी एखादा क्वेश्चन आहे. आणि जसं सांगितलं हा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे, वाटतो का इकॉनॉमिक्सचा आहे. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक, स्त्री पुरुष समता, म्हणजे पूर्णतः डेव्हलपमेंटवर अपेक्षित आहे. म्हणजे कोर इकॉनॉमीचा पार्ट तुम्हाला विचारतच नाही आहे. पुन्हा हा क्वेश्चन पण तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये विचारला, हा जिओग्राफीमध्ये असायला पाहिजे, पण त्यांना प्रिलिम्समध्ये हेच अपेक्षित आहे की तुम्ही कोर इकॉनॉमिक्स मेन्सला आहेच तुम्हाला, पण प्रिलिम्सला तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट ओरिएंटेड. आता हेच पुन्हा तोच विषय येतो की एकूण शहरी लोकसंख्येमध्ये 13%, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला माहित पाहिजे मुंबई, चेन्नई, कोलकाता वगैरे. पहिले 5 भारताची लोकसंख्या, आता हे 17.5% तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे, तो ऑप्शन नाही. मला वाटतं हे अन्न सुरक्षा विधेयकला मागाशी क्वेश्चन आला 26ला, 25ला पुन्हा क्वेश्चन आहे. हे भरडधान्य भगत अशी ट्रिक काय तर राहायची, भरडधान्य 1, गहू 2, तांदूळ 3, आणि 75% ग्रामीण, 50% शहरी.
टोटल 67%. हे तुम्हाला फॅक्ट आहे, ते माहीत असलं पाहिजे. हे नंतर हे पर्यावरणाचा क्वेश्चन आहे. शाश्वत विकास संकल्पना कोणत्या ह्याच्यात आली ते तुमच्या वाचनामध्ये येईलच. परिषद. आणि हा हे करंटचा क्वेश्चन आहे. म्हणजे जो सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो इंडेक्स काढला जातो त्यामध्ये भारताची रँक कोणती आहे ते तुम्हाला करंटच्या मासिकामध्ये कव्हर होतं. बेसिक्समध्ये ह्या सांगण्यामागचा पूर्ण पेपर घेतला नाही, पण सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्हाला डिकोड कसं करायचं, म्हणजे कोणत्या गोष्टीवर महत्त्व द्यायचं आहे. आणि म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही आता बऱ्यापैकी बुक लिस्टमध्ये हेच असणार की देसले किंवा कोळंबे सरांचं बुक राज्यसभा फिल्म्सला. तुम्ही काय करता, सुरुवातीला ते राष्ट्रीय उत्पन्नापासून वाचायला चालू करता पंचवार्षिक योजनेपर्यंत, पण तुम्हाला माहितच नाही की पार्ट 2 मधून क्वेश्चन येतात. देसलेच्या पार्ट 2 मधून, म्हणजे डेव्हलपमेंटचा जो कोर पार्ट आहे, महिला बालविकास असेल, पर्यावरणाचं थोडा अँगल, हे लोकसंख्या धोरणं, ह्यावर क्वेश्चन येतात. तर तुम्ही मग हे इग्नोर करता. बऱ्याचशा वेळेस आयोगाना जे नॅशनल कमिशन ऑफ चाइल्ड राईट्स असेल किंवा नॅशनल कमिशन ऑफ वुमेन, ह्यावरचे त्यांचा कायदा कधीचा, स्थापना कधी, ह्यावरचे क्वेश्चन विचारले. आयोगाला तेच अपेक्षित आहे की तुम्ही पार्ट 2 म्हणजे डेव्हलपमेंटचा भाग करावा इकॉनॉमीमध्ये. त्यांना तुम्ही काय करता, कोर पार्ट जे कर सार्वजनिक उत्पन्न ते करता, त्यामध्ये कुठं तर मग ते डायरेक्शनली स्टडी झाला. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला, आता हे मला तुम्हाला वाटत असेल की लगेच गोष्टी समजल्यात, पण मला पण पहिले 1-2 रीडिंग 3 रीडिंग काही समजलं नव्हतं. आणि जसजसं म्हणजे असं जे ऑलरेडी ज्यांनी प्रिलिम्स काढलेले आहेत किंवा जे जेन्युइन तुम्हाला वाटतात की अभ्यास त्यांचा चांगला आहे, तर अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलं की समजतं की आपण काय चुका करतोय, आणि मग ते वेळीच जर रेक्टिफाय केलं तरच आउटपुट आहे. तर तुम्ही तसंच वाहत गेला आणि पुन्हा खूप 1.5-2 वर्षांनी समजलं तर मग ते वेस्टेज आहे. त्यामुळं PYQला जसं पहिला सुरुवातीला सांगितलं की PYQला सोडू नका, बेस त्यालाच बनवा. सिलेबस तुमचा प्रिलिम्सचा तितकासा डिफाईन नाही आहे. त्यामुळं एक बुक लिस्ट, पहिली गोष्ट तेच करा की बुक लिस्ट फायनलाइज करा की ती बुक लिस्ट पुन्हा तुम्ही बदलणार नाही जनरली. म्हणजे 1 सब्जेक्टला 1 बुक घ्या, म्हणजे माझं हेच म्हणणं आहे. कोणते जर का एखादा पार्ट त्यामधून कव्हर होत नसेल तरच सेकंड बुक. जनरली आपण मेन्सला असं करतो, कारण मेन्सचा सिलेबस खूप वास्ट आहे आणि तिथं प्रत्येक सब्जेक्टला 2-2 बुक लागू शकतात. पण प्रिलिम्सला मला वाटतं एका सब्जेक्टला 1 बुक आणि PYQ सफिशियंट आहे. आणि जसं मी सांगितलं की तुमचा पहिला अटेम्प्ट जरी असला आणि तुम्हाला अनुभव नसला तरी 4 महिने अभ्यास करून प्रिलिम्स काढता येते. माझं तुमचा तेवढा कॉन्फिडन्स आणि अभ्यास किंवा तुमचे प्रयत्न जर तेवढे असतील. शेवट हेच सांगेल की तुम्ही ते अपेक्षांचं ओझं जसं सांगितलं तुम्हाला प्रेशराईज करण्यामध्ये तो एक खूप मोठा वाटा आहे की माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, ते आता तुम्हाला वाटणार नाही तुमचा पहिला आहे, पण लवकरच पहिला शेवटमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजे अजून 2-3 वर्षांनी तुम्हाला असा प्रेशर येईल घरून किंवा काही ह्याच्यावरून की मग आता असं वाटेल की ही लास्ट आहे, मग आता प्रायव्हेटमध्ये स्विच हो का. तो बॅकअप प्लॅनचा मुद्दा पण आपला राहीलच, पण तो आता नको, कारण तुम्ही अजून डिमोटिवेट व्हाल. पण आता जर करत आहे ना तुम्ही, इथं उडी घेतली तर आता हातपाय हलवायचीच आहे, त्याशिवाय आपण काय वाचणार नाही किंवा काठ गाठणार नाही नदीचा. त्यामुळे आता जर उडी घेतली तर कडेला जायचंच आहे, ह्या अँगलनेच करा. तर मागं वळून बघायची गरज नाही, आतापर्यंत काय चुका केल्या किंवा अजून चांगलं करता आलं असतं. फक्त आता उद्या किंवा आत्ता जे आहे हातामध्ये ते कसं चांगलं करता येईल त्यावर भर द्या. बाकी अजून काय असेल तर विचारा, अदरवाईज कॉल ऑफ. नाही ना क्वेश्चन कोणाला काही विचारा, काही काय असं लाजू नका. कारण कोणताही तुम्हाला एखादा क्वेश्चन असेल तर तो ह्यांना विचारायचा असेल पण त्या विचारत नसतील, किंवा ह्यांना विचारायचा तो तुम्हाला विचारायचा असेल तुम्ही विचारत नसाल. सर तुम्ही ह्या संपूर्ण जर्नीमध्ये स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं, म्हणजे अभ्यासाकडे मोटिवेटेड म्हणजे कसं, मी लागलो होतो पटकन जॉबला सुरुवातीला. कसं असतं बघा, तुम्हाला सांगतो ह्युमन टेंडन्सी की मी सुरुवातीला क्लास 2 पोस्टला नॉन गॅझेटेड STA माहीत असेल तुम्हाला, PSI STA चे वेगळे एक्झाम होते कंबाईनचे, तिथं लागलो. मग सुरुवातीला माझं टार्गेट तेवढंच होतं स्मॉल की मला STA व्हायचं. पण ते STA झाल्यानंतर मला कळालं की म्हणजे तिथं जॉईन झाल्यानंतर की म्हणजे ह्यापेक्षा खूप मोठी दुनिया आहे आणि मी अजून चांगलं करू शकतो काय. मग त्या गोष्टी पुन्हा मोटिवेट, त्यानंतर मी व्हिडिओ झालो मागच्या, आता सध्या व्हिडिओ वर्किंग आहे मी. व्हिडिओ झालो, पण मग त्यावेळेस पण कुठचं खंत होती की जर व्हिडिओ झालो मागच्या वेळेस 6वा आलो तर राज्यामध्ये, तर DC होऊ शकतो नेक्स्ट अटेम्प्टमध्ये. मग ह्याच गोष्टी मोटिवेट करत जातात तुम्हाला. बाकी मग तुम्ही एक टार्गेट ठेवा आणि त्या टार्गेटच्या दिशेने जावा. आणि हे काय की
तुम्हाला डिप्रेशन वगैरे येणार. म्हणजे मला इव्हन स्टे झालो होतो, त्यानंतर मी जॉबला होतो, मला पगार येत होती चांगली मुंबईमध्ये, तरी पण मी म्हणजे ते स्टेज येते अभ्यास करताना मेंटल डिप्रेशनची. तुम्ही काहीतरी योगा, प्राणायाम वगैरे अशा गोष्टी, फिजिकल हेल्थकडे ते मुद्दा राहिलाच आपला हॉबीच्या नादामध्ये. हॉबी तर तुम्ही कराच, पण रोज कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी स्वतःसाठी वेळ द्या. अदरवाईज इथले मला वाटतं पेठेतले म्हणजे 50% जास्त मुलांना पाठीचा त्रास आहे. ते सगळे म्हणजे काहीतरी फिजिओथेरपी वगैरे घेतात, कारण एका जागेला इतकं बसतात, उठत नाहीत, किंवा मग पाणी न पिणे, किंवा मग हालचाल कमी, एकदम रूमच्या शेजारीच लायब्ररी किंवा वरच हालचाल नाही अजिबात. मग ह्या गोष्टीमुळे काय होतं, ते स्ट्रेस जाणवतो, आणि अचानक जर तुमचं बॅड लक असेल तर तो स्ट्रेस तुमच्या एक्झामच्या आदल्या आठवड्यामध्ये जाणू शकतो. मग पूर्ण तुम्ही वर्षभरात किती मेहनत घेतली, रोज किती तास अभ्यास केला, याला झिरो व्हॅल्यू. त्यामुळे रोज थोडा हे करा, आणि चांगल्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कामध्ये राहा. तर बरेचसे तुम्ही आता जरी पेठेमध्ये अभ्यास करायला आला, तुम्हाला अनुभव येईलच की तुम्हाला डिमोटिवेट करायला कसे बसलेत भरपूर लोक, की नाही होणार, एवढे लोक बसतेत, 1.5 लाख बसले, त्यातले एवढेच प्रिलिम्स, आणि तुझा पहिला अटेम्प्ट आहे, कसं होणार. त्यामुळे तुम्हाला भरपूर लोक आहेत, पण चांगल्या लोकांची संगत ठेवा, आणि टाइमपास कमीत कमी करा. मी म्हणतो चहा वगैरे गोष्टी आहेत ना भरपूर, तर थोडा कमी करायचा प्रयत्न करा. म्हणजे कधी कधी काय होतं, तर बरेचसे माझे मित्र पण होते, मला चहा अजिबात आवडत नाही, म्हणजे मी पेतच नाही चहा. ते 4 वाजता गेले माझे हे होतून, मला चल म्हणजे 7-7:30 वाजता वापस यायचे चहा पिऊन. काय अर्थच नाही ना. मग तेवढ्यामध्ये माझे ते पिवायचं संपायचे. मग ते इतकं पण टाइमपास नाही करत. हा, तुम्ही चहाला तुम्हाला आवड आहे, बिंदास जावा. अर्धा पाऊण तासामध्ये मॅक्सिमम, किंवा 15-20 मिनिटामध्ये, एक्झामची ज्यावेळेस जवळ आली आठवड्यामध्ये, 10 मिनिटामध्ये पटकन चहा पिऊन घ्या. जास्त ओळखी करण्याच्या नादी लागू नका. हे एक तुम्ही आता फ्रेशर आहेत म्हणून, आता जे अनुभवी तर मागच्या वेळेस भरपूर होते, त्यांना मी गोष्ट सांगितली नाही, कारण ते त्यांना लागू शकते थोडी मनाला. पण तुम्ही फ्रेशर आहात तर जास्त म्हणजे असं खूप माझा सर्कल बनवायचा आहे, किंवा इथे येऊन मला तुम्हाला लीडर व्हायचं नाही, किंवा इथल्या विधानसभा किंवा नगरसेवक व्हायचं नाही तुम्हाला ह्या एरियामधून. त्यामुळे जेवढं कमी चांगल्या लोकांची संगत ठेवता येईल तेवढं ठेवा, जेणेकरून टाइमपास होणार नाही, आणि एक तुम्ही झोनमध्ये राहाल कायम अभ्यास. आणि बेसिक हेच आहे की कन्सिस्टन्सी, फिरून फिरून गोष्ट तिथंच येते. कारण तुम्ही आज 12 ते 14 तास अभ्यास करताय 2 दिवस, आणि पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण ऑफ घेताय, आजारी पडताय, मन आजारी पडण्याच्या अँगलने असेल, किंवा पूर्ण तो ब्रेकडाऊन होतो, आणि तुम्ही दिवसभर रूममध्ये पडून राहताय, काही चूज नाही. दिवसातून किती बिझी डे असला, आता आम्हाला कधी कधी मार्च एंडला वगैरे GST डिपार्टमेंट इतकं काम असायचं, तिथं मी तरी दिवसातून 1 ते 2 तास अभ्यास करायचो. बेसिक हेच आहे की तुम्ही त्या चेनमध्ये राहायला पाहिजे. तुमची जर चेन तुटली तर मग ते पुन्हा जोडायला, किंवा पुन्हा वापस पटरीवर यायला गाडी खूप वेळ लागतो, आणि त्यामुळे तुमचं खूप नुकसान होतं. आणि एका सब्जेक्टला 7 दिवसाच्या वर जर तुम्ही गेला, तर तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतं की आपण टाइमपास करतोय, किंवा मग ते तुमची एनर्जी पण डाऊन होते, आणि पुढचा सब्जेक्टवर त्याचा इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे जेवढं तुम्ही कॉम्प्लेक्स करू नका प्लॅनिंग, एकदम सिम्पल प्लॅन ठेवा की मला ह्या आठवड्यामध्ये एवढं करायचं आहे, आणि एखादा दिवस एक्स्ट्रा ठेवा. सुरुवातीला काय होतं की तुम्ही खूप जोशमध्ये असता, आणि जर ते टार्गेट अचीव नाही झालं की तुम्ही असं एकदम सैरावैरा होतं की कसं काय, मी 7 दिवसामध्ये करायचं ठरलं होतं, 10 दिवस झाले तरी होईना. तुम्हाला वाटतं की 10 दिवस लागतात, 11 दिवस ठेवा टार्गेटला. थोडं सुरुवातीच्या 1-2 रिव्हिजनला स्लोमध्ये जावा, काय प्रॉब्लेम नाही, कारण ते प्रॉपर तुम्ही ग्रास्पिंग करताय त्या गोष्टी. जास्तीत जास्त सिम्पल ठेवा, कॉम्प्लेक्स करू नका, आपोआपच मोटिवेट राहाल. मोटिवेट राहण्यासाठी असं मग ते हॉबी वगैरे बाकीच्या गोष्टी पण आहेत. बेसिकली तर शेवटी ते पोस्ट ज्यासाठी तुम्ही ट्राय करताय तीच तुम्हाला मोटिवेट करणार आहे.